नमस्कार. मी सुनीता नकाते. आनंदी सेकंड इनिंग या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना घेऊन यायचा प्रयत्न करते या प्लॅटफॉर्मवर आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ माझ्या कम्युनिटीवरच्या 40च्या पुढील महिलांसाठी व्हावा, हा माझा नेहमीच प्रयत्न असतो. तर अशाच आज आपल्या गेस्ट आहेत पद्मजा पाटील मॅडम, की त्या वेलनेस कोच आहेत. पहिल्यांदा आम्ही या प्लॅटफॉर्मवर त्यांचं स्वागत करते. नमस्कार पद्मजाताई. नमस्कार. पद्मजाताई या एक वेलनेस कोच आहेत आणि वयाच्या जेव्हा ते मेडिकलचं त्या शिक्षण घेत होत्या तेव्हा सेकंड इयर नंतर त्यांना काही कारणांमुळे शिक्षण सोडावं लागलं आणि नंतर त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बरीच वर्ष अशीच गेली आणि नंतर त्यांना काही हेल्थ इश्यू यायला सुरुवात झाली आणि सगळ्यांवर मात करून त्यांनी त्यांचा ज्वेलरीचा बिझनेस सुरू केला आणि वयाच्या 42च्या टप्प्यावर हेल्थ इश्यूमुळे ओबेसिटी वाढली आणि मग त्याच्यावर काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि गेली 3 वर्षे एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या लोकांना आरोग्याच्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करत आहेत आणि त्या एक वेलनेस कोच म्हणून सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. तर त्यांचं मिशन आहे येत्या 3 वर्षात 5,000 व्यक्तींना आरोग्य, ऐश्वर्य आणि समाधान देणे. तर आज जाणून घेऊया आणखी थोडीशी माहिती त्यांच्याविषयी. तर पद्मजाताई, मी तुमची थोडक्यात ओळख करून दिलेलीच आहे. तर तुम्ही स्वतःविषयी आणखी काय सांगाल? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम नमस्कार आणि आजच्या भोगीच्या आणि मकर संक्रांती निमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. माझं नाव आहे पद्मजा प्रसाद पाटील, प्रॉपर हुपरी, जिल्हा कोल्हापूर इथून आहे. आणि आता जशी सुनीताताईंनी ओळख करून दिली त्याच्याप्रमाणे माझं मेडिकलचं शिक्षण सुरू होतं आणि माझं लग्न ठरलं आणि लग्न झालं. त्याच्यामुळे मी माझ्या सेकंड इयर नंतर मी ते सोडलं शिक्षण. पण ते खूप मला वाईट वाटत होतं, कारण अगदी लहानपणापासून बिंबलेलं होतं माझ्या मनावरती की आपण डॉक्टर बनायचं आहे. पण ती गोष्ट शक्य झाली नाही आणि मग त्याच्यानंतर काहीच न करता बरीच वर्ष गेली आणि एक ते पण कुठं तरी आत मनाच्या कप्प्यात होतं की आपलं शिक्षण झालेलं नाही आणि आपल्याकडे एक साधी डिग्रीही नाहीये. आणि तसं म्हटलं तर मला अभ्यासाची खूप आवड होती आणि म्हणजे बाकीच्या कामांपेक्षा मी अभ्यासात जास्त रमायचे आणि नेमकं तेच मला करायला मिळालं नाही आणि त्याच्यामुळे ती रुखरुख आणि ती सल माझ्या मनात नेहमीच होती. आणि मग म्हणजे बाहेर पडणं वगैरे बंद झालं. त्याच्यानंतर मग काय संसार सुरू झालेला, 2 मुलं झाली आणि मग त्याच्यातून माझं वेट पण वाढायला लागलं होतं. हेल्थ चॅलेंजेस खूप सुरू झाले होते आणि थोडंसं मुलीच्या डिलिव्हरी नंतर म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये मी गेले 4 वर्ष. त्याची माझी ट्रीटमेंट सुरू होती आणि त्या ट्रीटमेंटमुळं मग थोडेसे आणखीन त्याला जोडून आणि वेगवेगळे मला हेल्थ चॅलेंजेस सुरू झाले की त्याचे साईड इफेक्ट्स काही होते. असे होऊन माझं वेट खूप वाढायला लागलं होतं. थायरॉइडचा त्रास सुरू झाला, मायग्रेनचा त्रास होता मला आणि असे सगळ्या वेगवेगळ्या हेल्थ चॅलेंजेस मधून जात असताना वेगवेगळ्या संधी पण माझ्या समोर येत गेल्या आणि त्या संधींना मी स्वीकारत गेले, कारण माझ्या फॅमिलीचा मला तसा सपोर्ट होता. माझ्या मिस्टरांचा, माझ्या मुलांचा, माझ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांचा, नातेवाईकांचा मला सपोर्ट छान मिळाला आणि मग मी असंच एक गंमत म्हणून एका आनंद मेळ्यात मी भाग घेतला होता. एक स्टॉल ठेवला होता ज्वेलरीचा आणि ती गंमत म्हणून आमच्या महिला मंडळातर्फे आम्ही केलं होतं सुरू. पण त्याच्यानंतर झालं ते छान, त्याला रिस्पॉन्स मिळाला त्या स्टॉलला. पण नंतर मी विसरून पण गेले की आपल्याला काही हा बिझनेस करायचा आहे. पण ज्या लोकांनी माझ्याकडून वेगवेगळ्या वस्तू विकत घेतल्या होत्या त्यांचे मला नंतर पुढे 3-4 महिन्यांनी फोन यायला लागले की आम्हाला परत ते आता अवेलेबल होऊ शकतील का. मग एक थोडा थोडा विचार सुरू झाला. पण ऍक्च्युली जेव्हा मी 11 वर्षापूर्वी ज्वेलरीचा बिझनेस सुरू केला त्यावेळेला असं एक बिझनेस, त्याला आपण जे म्हणतो कमीपणाचं लेखणं वगैरे एखादं काम, तशामध्ये इमिटेशन ज्वेलरीचा बिझनेस यायचा. आणि ऍक्च्युली आम्ही ज्या गावात राहतो ते पूर्ण चंदेरी नगरी म्हणून ओळखलं जातं, जिथं चांदी आणि सोन्यावरतीच काम सुरू होतं आणि त्यामुळं ह्या गोष्टीला इतकं एक स्टेटस नव्हता. त्यामुळं एक, आणि माझे मिस्टर डॉक्टर आहेत आणि खूप छान सिनियर आहेत आणि खूप छान प्रॅक्टिस आहे. त्यामुळे सगळ्या पही पाहुण्यांचा, नातेवाईकांचं असं त्यांना वाटायचं की नवरा एवढा रेप्युटेड आहे, त्याचा व्यवसाय आहे
आणि त्याची बायको हे काय करते असं, त्यामुळे बऱ्याच जणांचा विरोध होता. पण माझ्या मिस्टरांचं एक मला सांगणं होतं की तुला जर झेपत असेल तर तू कर, कारण माझा सपोर्ट आहे. तू याच्यातून फायदा किती मिळवतीस किंवा तोटा करतीस हा इश्यू नाहीये, तुझं मन कुठंतरी गुंततंय तर तू कर, असं हे होतं. कारण जे डिप्रेशन मधून मी गेले होते, टोटल लॉस ऑफ कॉन्फिडन्स होता. मला माझी साधी कुणाला ओळख करून देण्या इतकं सुद्धा माझ्याकडे धारिष्ट्य नव्हतं. आणि त्यामुळं मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून काहीही घडलं तर मी लगेच निगेटिव्हिटीकडे जायची. आणि मग एक आपण डिस्टर्ब झालो, एक लेडीज महत्वाची घरातली, तर पूर्ण फॅमिलीच डिस्टर्ब होते. त्यामुळं सगळ्यांचाच प्रयत्न होता आणि स्पेशली माझ्या मिस्टरांचा की मी कशात तरी गुंतून राहावं. आणि मग मी तो ज्वेलरीचा बिझनेस केला. अगदी सुरुवात छोट्याने केली होती, पण आता त्याला बरंचसं मोठं स्वरूप आलेलं आहे. पण हे करता करता माझं आरोग्य ऍक्च्युली जे बिघडत होतं त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. किंबहुना लक्ष गेलं तरी मी दुर्लक्ष करत होते, कारण आरोग्यावरती काम करायचं म्हणजे थोडंसं आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर यावंच लागतं. आणि ती तयारी नव्हते, कारण एकतर मिस्टर डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या वेळांप्रमाणे आमचं शेड्यूल सगळं ठरायचं. म्हणजे आमच्या झोपेच्या वेळा, जेवणाच्या वेळा वगैरे हे. आणि त्याच्यामुळं व्यायामाकडे दुर्लक्ष असायचं, खाण्याकडे दुर्लक्ष असायचं. म्हणजे ज्या ज्या वेळेला दुपारचं जेवण 4-5 वाजता असायचं, रात्रीचं जेवण 11:30-12 वाजता असायचं, नाश्ता 9-10 वाजता. आणि जेव्हा जमेल तेव्हा आधेमध्ये सतत चहा वगैरे अशा गोष्टींनी म्हणजे जीवनशैली आमची खूप बदलली होती आणि चुकीच्या दिशेने चाललं होतं. आणि एक मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळं असं वाटत होतं की आपण जे करतो तेच योग्यच करतो. आपल्याला जे नॉलेज आहे तेच योग्य आहे, आपण जे खातो तेच चांगलं खातो, असं सगळं होतं. आणि त्यामुळे म्हणजे आय नो एव्हरीथिंग हा ऍटिट्यूड थोडा कुठेतरी होता तो. पण त्याचे परिणाम मला जाणवायला लागले माझ्या वयाच्या 42व्या म्हणजे माझे खूप हेल्थ चॅलेंजेस सुरू झाले होते. हायपोथायरॉइडिझमचा त्रास सुरू झाला, मायग्रेनचा तर 20-25 वर्षापासून त्रास होताच होता. आणि थायरॉइडमुळे मग आणि बाकीचे चॅलेंजेस सुरू झाले होते. आणि मग त्यावेळेला वयाच्या 42व्या वर्षी मी माझ्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागले, कारण आता काही ऑप्शन नव्हता. एकतर म्हणजे औषधच खात जगणं भाग होतं, नाहीतर मग मी काहीतरी प्रयत्न करून मेडिसिन फ्री लाईफ कसं जगता येईल ह्याच्यावर काम करणं गरजेचं होतं. आणि मी ते स्वीकारलं आणि खूप छान माझा तो प्रवास सुरू आहे आता. 42व्या वर्षी सुरू केलं होतं आणि आता 47व्या वर्षी मी तुम्हाला माझा प्रवास सांगेनच माझा हेल्थचा. खूप म्हणजे अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन माझ्यात झालेलं आहे. खरंच जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांचं आजाराचं मुख्य जे कारण असतं ते त्यांची जीवनशैली हेच असतं. त्यामुळे त्या अगदी. जीवनशैलीमध्ये कुठेतरी बदल केलाच पाहिजे. तू एक वेलनेस कोच आहेस, तर वेलनेस कोच म्हणजे काय आणि या क्षेत्राकडे तू कशी काय वळलीस? हा, जे मी सांगितलं माझं आरोग्य इतकं बिघडलं होतं, कारण हायपोथायरॉइडिझममुळे माझं जवळजवळ 96 किलो वेट झालं होतं. मी जी 55 किलोची होती ती माझी दोन्ही डिलिव्हरी किंवा आणि त्याच्यानंतर जे हे पोस्टपार्टम डिप्रेशन त्याची जी मेडिकेशन होते, किंवा नंतर जी त्याच्या अनुषंगाने जी लाईफस्टाईल आमची बदलत गेली, चुकीची होत गेली, त्याच्यामुळे जवळजवळ 96 किलो वजन झालं होतं. आणि एक अंगात असा आळस, लिथार्जी भरल्यासारखं, कुठल्याही कामाला अजिबात उत्साह नसायचा. माझ्या मिस्टरांना ऍक्च्युली एवढे डॉक्टर असून सुद्धा वेळात वेळ काढून त्यांना म्हणजे फिरायची वगैरे खूप आवड होती. पण माझी सतत नकार घंटा असायची, माझी कुठं तयारी नसायची. आणि म्हणजे कुठल्याच गोष्टीत उत्साह नव्हता. वेट वाढलेलं त्याच्यामुळे परत मी थोडीशी मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब व्हायला लागले होते. कारण थोडंसं हार्मोन इम्बॅलन्समुळे तो प्रॉब्लेम माझा सुरू झाला होता. मी महिना 2-2 महिने घरातून बाहेर पडायची नाही. असं म्हणजे जनसंपर्क तर टोटली हे झालं होतं. आणि बरेचसे हेल्थ चॅलेंजेस सुरू झाले होते. मग अशाच आमच्या गावात जे योगामध्ये काम करणाऱ्या माझ्या मेंटॉर आहेत माझ्या या बिझनेसमधल्या, त्यांनी मला त्यांच्या फ्युएल स्टेशनवरती मला इन्व्हाइट केलं होतं. आणि तिथं मला लक्षात आलं की पॉझिटिव्ह माइंडसेट असणाऱ्या लोकांमध्ये राहणं किती गरजेचं आहे. कारण माझे वेगवेगळ्या आजारांचा इतिहास बघितला तर मला घरचे पण मला सहानुभूती जास्त द्यायचे, की मला ते स्ट्रॉंग करण्यापेक्षा ना मी तिथं वीक पडत चालले होते. काही झालं तरी घरी सगळी औषधं उपलब्ध असायची. ऍसिडिटीचा मला भयानक त्रास होता. आणि कंबरदुखी, गुडघेदुखी ह्या वाढलेल्या वजनामुळे हे सगळं सुरूच होतं. आणि मग काय मिस्टरांना मला विचारायची गरजच वाटायची नाही. सासरे माझे डॉक्टर होते, मिस्टर माझे डॉक्टर आहेत, त्यामुळे घरी सगळी औषधं तयार असायची. दुखायला लागलं काही म्हटलं की पटकन गोळी, ऍसिडिटी काही जळजळ वाटली, काही वाटलं की लगेच गोळी. कारण आता त्याचं थोडंफार नॉलेज होतं कशावर कशी कुठली गोळी चालते. म्हणजे सेल्फ मेडिकेशन खूप सुरू होतं ते. आणि मायग्रेनची तर मला आठवड्यातून 4-4, 5-5, 6-6 टॅबलेट्स घ्याव्याच लागायच्या.
आणि त्याच्यामुळं म्हणजे दिवसेंदिवस सुधारण्याऐवजी त्या गोळ्यांनी माझा तात्पुरता आजार कमी व्हायचा, पण तो आजार इतका गंभीर स्वरूप ते घेत होतं की टोटली डिस्टर्ब झाले होते. आणि मग मी जेव्हा माझ्या वेलनेस कोचकडे जायला लागले तेव्हा अगदी म्हणजे अगदी आठवड्यात 2 आठवड्यातच मला खूप चेंजेस वाटायला लागले. मग अशा पद्धतीनं माझ्या मिस्टरांचा तर ऍक्च्युली माझ्या ह्या सगळ्या गोष्टी करण्याला त्यांचा खूप विरोध होता. पण जेव्हा म्हणजे ऍज अ मेडिकल प्रॅक्टिशनर त्यांचा तो खूप विरोध होता की हे असं काही करायचं नाही आपण. पण मी जेव्हा जायला लागले आणि माझ्यातलं ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी बघायला सुरुवात केली, मग ते पण याच्याकडे वळले. मग आम्ही दोघांनी आमच्यावरती आम्ही काम केलं. तर मी डिस्क्लेमर देईन की आम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे. आम्ही तसे एफर्ट्स घेतलेले आहेत स्वतःवरती. स्मार्ट वर्क केलं, हार्ड वर्क केलं, ज्या गोष्टी चुकीच्या घडत होत्या त्या चेंज करण्यासाठी प्रयत्न केले. आणि मी माझं 17 किलो वेट कमी केलं. माझ्या मिस्टरांनी 24 किलो वेट कमी केलं, कारण त्यांचं पण 100 केजी झालं होतं आणि माझं 96 केजी होते. आणि ते आम्ही कमी केलं. आणि माझी जी हायपोथायरॉइडिझमची 150 मायक्रोग्रॅमची टॅबलेट जी होती ती माझी आता गेली जवळजवळ 2.5-3 वर्ष झालं फक्त 25 मायक्रोग्रॅम वरती आली आहे. म्हणजे हे, आणि मला वाटतं आठवत नाही की मी गेल्या 2-3 वर्षात माझी मायग्रेनसाठी मी कुठल्या टॅबलेट्स खाल्ल्या असतील किंवा ऍसिडिटीसाठी कुठल्या टॅबलेट्स खाल्ल्या असतील. म्हणजे असं मेडिसिन फ्री लाईफ जगण्याकडे माझी वाटचाल सुरू झाली होती. आणि मग त्यावेळेला वाटायला लागलं, कारण माझ्याकडे ज्वेलरीच्या ह्याच्या खूप स्त्रिया यायच्या आणि त्यांच्या त्या मग माझं वेट वगैरे बघून त्या मला त्यांचे प्रॉब्लेम सांगायच्या की असं होतंय आणि असे त्रास आहेत वगैरे. पण मी ऍक्च्युली एवढं इतकं नॉलेज घेतलं नव्हतं. मग मी आमच्या त्या मॅडमांच्याकडे पाठवायचं की ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, जावा. पण त्यावेळेला हळूहळू कुठेतरी माझ्या मेंटॉरनी मला थोडंसं त्यातलं नॉलेज द्यायला सुरुवात केली होती. आणि त्यांनी मला जे सुचवलं की जो एक्सपिरियन्स तुम्ही केला तो समाजातल्या इतर अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचवलं तर तुमच्या आयुष्यात जो परिवर्तन झालंय ते तुम्ही इतरांच्या आयुष्यात परिवर्तन आणू शकताय. आणि मग मी त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ट्रेनिंग, आम्ही दोघंही नवरा बायको वेगवेगळे ट्रेनिंग अटेंड करायला लागलो. अगदी नॅशनल लेवलचे, इंटरनॅशनल लेवलचे डॉक्टर्स आम्हाला ट्रेनिंग द्यायचे. आणि त्याच्यातून खूप शिकत घेतलो आणि खरंच असं वाटायला लागलं आपण खूप छान लोकांना मदत करू शकतो. आणि मग त्याच्यातून ती आमची वाटचाल ऍज अ वेलनेस कोच सुरू झाली. 3 वर्षापासून आम्ही आता ते काम करतो. खूप लोकांना छान रिझल्ट दिले, वेट लॉस करायला मदत केली, कुणाचे बीपीचे प्रॉब्लेम कमी झाले. म्हणजे मेडिसिन फ्री लाईफ जगायला लोकांना पण आम्ही शिकवलं की जीवनशैलीत बदल करून आपण काय काय अचीव्ह करू शकतो ते शिकवायला लागलो. आणि मग आमची ती जर्नी सुरू आहे. आणि जसं आता तुम्ही सांगितलं तसं आमच्या दोघांचाही ध्यास आहे की येणाऱ्या 3 वर्षात 5,000 लोकांना आपण असं त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी मदत करायची, त्यांना आरोग्य द्यायचं आहे, ऐश्वर्य द्यायचं आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात समाधान मिळवून द्यायचं. खूप छान तुझा प्रवास तू आता सांगितलेला आहेस आणि प्रेरणादायी आहे खरोखरच सगळ्यांसाठी. म्हणजे आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा फक्त गोळ्या औषधं न घेता आपल्या स्वतःशी संवाद साधून की त्यातून आपल्याला कसं बाहेर पडता आलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि तू योग्य मार्गाकडे वळलीस आणि आता एक वेलनेस कोच तू झालेली आहेस. तू याबद्दल हेल्थ टॉक पण घेतेस आणि या हेल्थ टॉक मध्ये तू पॉझिटिव्ह माइंडसेट याबद्दल बोलत असतेस नेहमी. तर मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की मिडल एज नंतर स्त्रियांमध्ये बरेच जे काही शारीरिक आणि मानसिक प्रॉब्लेम्स जाणवतात तर त्याच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स त्यांचा होतो 40शी नंतर आणि मेनोपॉजची लक्षणं जाणवायला लागतात. तर त्यावेळेस बरीच शारीरिक समस्या त्यांना त्या जाणवायला लागतात आणि त्या मेंटली सुद्धा खूप डिस्टर्ब होतात. कुठेतरी एकटेपणा त्यांना जाणवायला लागतो, राग आणि चिडचिड त्यांची वाढते आणि निगेटिव्हिटीकडे त्या झुकायला लागतात थोड्याशा. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपला माइंडसेट पॉझिटिव्ह कसा ठेवला पाहिजे याबद्दल तू काय सांगशील? आम्ही जे लोकांच्यात ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी जे मदत करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की सगळ्यात महत्वाचा रोल एकतर त्यांचा आहाराचा असतो आणि त्याच्यानंतर महत्वाचा रोल असतो तो पॉझिटिव्ह माइंडसेटचा. आपण आता आपल्या ऑनलाईन स्वराज्य कम्युनिटीत आपण सगळंच करतो आहोत, ते सगळेच करतो आहोत. आपण मॉर्निंग रिच्युअल्स खूप छान करतोय सगळे. आणि हे सगळं प्रत्येक आता तू जे सांगितलंस तुझ्या कम्युनिटीमध्ये जे बघतोय आणि आणि आजूबाजूला माझ्या सुद्धा मी नेहमी स्त्रियांच्याच गराड्यात असते. आणि त्यामुळे लक्षात आलं की मेनोपॉजचा जो पूर्वीचा एज हे होतं लिमिट होतं ते 45 ते 50 ह्या वयात स्त्रियांचा मेनोपॉजल पिरियड सुरू व्हायचा. पण मी जेव्हा बघायला लागले 32व्या वर्षात पण एखाद्या स्त्रीची हिस्टेक्टॉमी केलेली आहे, म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून टाकलेली आहे, कारण पाळीचे प्रॉब्लेम सुरू झाले होते.
अगदी 37-38 वयात त्यांचे पिरियड्स बंद झालेले असतात, म्हणजे मेनोपॉज आलेला असतो त्यांना. आणि मग हे लक्षात यायला लागलं की हार्मोनल चेंजेस जे आहेत, इम्बॅलन्स जो आहे, त्याला महत्वाचं कारण आहे ते आपला माइंडसेटच. कारण एकतर आहार त्याचा पहिला महत्वाचा रोल आणि त्याच्या खालोखाल रोल येतो तो पॉझिटिव्ह माइंडसेटचा. कारण आपण जसा विचार करत असतो तसंच आपल्या बॉडीत हार्मोनल सिक्रिशन होत असतं. आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह माइंडसेट वरती जर काम आपण करायला लागलो तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागतात. आणि बघा, एखाद्या चांगल्या शरीरातच चांगलं मन राहू शकतं. मग त्याच्यासाठी तुम्ही शरीर तुमचं चांगलं ठेवणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यामुळे चांगलं मन तुमचं तयार होऊ शकतं. मग चांगलं मन करण्यासाठी काय आहे, तर आपण सात्विक आहार घ्यायचा आहे. म्हणजे चौरस आहार जो म्हणतो, संतुलित चौरस पौष्टिक आहार आपण घेणं गरजेचं आहे. कारण बरेचशा घटक आपल्या शरीराचे म्हणजे न्यूट्रिएंट्स असे आहेत की त्याच्या थ्रू आपल्याला माइंडसेट सुद्धा आपला चांगला राहत असतो. त्याच्यातला महत्वाचा घटक सेलेनियम आहे, मॅग्नेशियम आहे, असे वेगवेगळे जे घटक आहेत, क्रोमियम आहेत, जे पूर्वी म्हणजे मी फक्त रसायनशास्त्रात शिकलेलं होतं केमिस्ट्रीमध्ये की हे घटक असतात. पण ऍक्च्युली ते आपल्या शरीरात काय त्यांचा रोल असतो, काय हे एवढं इतकं डिटेल कधी अभ्यास केला नव्हतं. पण ऍज अ वेलनेस कोच मी काम करायला लागले तेव्हा ह्या घटकांची माहिती घ्यायला लागले की आपलं हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आपल्या ज्याच्यातून मिळतील ते घडणं गरजेचं आहे. हार्मोनल सगळे जे सिक्रिशन असतं ते बऱ्यापैकी सगळे प्रोटीन्स म्हणून बनलेले असतात. आणि त्यामुळे योग्य प्रमाणात आपण प्रोटीन घेणं गरजेचं असतं. मग हे झाले आहारातून आपण पॉझिटिव्हिटीकडे कसे येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे जे आपण एक आध्यात्मिक म्हण, फिलॉसॉफिकल म्हण, ह्या गोष्टी पण आपण खूप करायला पाहिजे. आता मॉर्निंग रिच्युअल्स आपण दररोज सकाळी तास दीड तास करतो, कुणी त्याच्याही पेक्षा जास्त करतं. काय येतं मॉर्निंग रिच्युअल्स मध्ये, म्हणजे ग्रॅटिट्यूड आहे, सेल्फ अप्रिशिएशन आहे, मेडिटेशन आहे आणि एक व्हिज्युअलायझेशन आहे की मला कुठेपर्यंत जायचं आहे, मला काय मिळवायचं आहे, मला आरोग्य कसं मिळवायचं आहे, मला कुणासारखं दिसायचंय, मला कसं बनायचं आहे. हे सगळे जे आपण व्हिज्युअलाइज करतोय, सेल्फ इंट्रोस्पेक्शन आहे, सेल्फ अप्रिशिएशन आहे, म्हणजे मी स्वतःची प्रशंसा करणं पण आहे आणि दिवसभरात माझं काय चुकलंय आणि मी काय रिपेरी करायला पाहिजे ह्याच्यासाठी सेल्फ इंट्रोस्पेक्शन आहे. हे आपण सगळेच करतो ऑनलाईन स्वराज्यमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीकडून आपण येऊ शकतो पॉझिटिव्ह माइंडसेटकडे. आणि मी माझ्या फिल्ड स्टेशनवर जेव्हा जायचे तेव्हा मी आपोआप पॉझिटिव्ह व्हायला लागले. कारण मला तिथं माझ्या आधी जी लोक यायची ना ते त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायचे आणि तिथं कळायला लागलं माझ्यापेक्षा पण लोकांना खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे मी जे माझ्या प्रॉब्लेम्सना कुरवाळून घट्ट धरून बसले होते मी त्यातून बाहेर येत नव्हते. मला थायरॉइडचा त्रास आहेच, मग माझ्यात विकनेस आहे, मग मला बाहेर फिरायला इच्छा होत नाहीये, त्याला मी काहीच करू शकत नाहीये, माझं वजन वाढतंय, थायरॉइडमुळे माझं वजन कमी होणारच नाही, माझं वय जास्त आहे, मी 42 वर्षाची आहे, मग माझ्याकडनं हे होणार नाही. असे मी माझे जे प्रॉब्लेम्स होते, चॅलेंजेस होते त्यांना अगदी घट्ट पकडून ठेवलं होतं आणि त्यातून मी बाहेरच येत नव्हते. पण तिथं जेव्हा गेले ना तेव्हा किती मोठ्या मोठ्या संकटातून लोक बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावरती स्वतः काम करून त्याच्यावर मात केलेली आहे हे त्यांच्या शेअरिंग मधून मला कळायला लागलं. आणि मग मी त्याच्यावरती काम करायला लागले आणि मग म्हणजे एक पॉझिटिव्ह लोकांचं, आपल्याला सर नेहमी सांगतात की आपल्याला जे काही बदल घडवायचे आहेत आणि आपण भविष्यात काय बनणार आहोत हे फक्त 2 गोष्टींवर घडतं, की आपण कोणत्या वातावरणात राहतो, कोणत्या लोकांच्या संगतीत राहतो आणि आपण कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचतो. आणि त्याच्याप्रमाणे ती संगत आणि त्या लोकांचं एक वातावरण, मला हेल्दी वातावरण मिळायला लागलं. मग तसंच प्रत्येकीनेही ते केलंच पाहिजे. आता वयाच्या 30-35 पर्यंत आपले हेल्थ चॅलेंजेस असले तरी आपलं शरीर आपल्याला साथ देत असतं. त्यामुळे एवढे आमच्याकडे अगदी फॅट खूप असलेल्या लेडीज येतात. संध्याकाळी म्हणजे आम्ही प्रश्न विचारून तसे मग त्या ओपन अप होतात. पण आधी सुरुवातीला सांगतात मला काही प्रॉब्लेम नाहीये, माझं फक्त वजन जास्त आहे, पण मला काही प्रॉब्लेम नाहीये, मला काही प्रॉब्लेम नाहीये असंच सांगत असतात. पण जसे जसे आमच्याकडून क्वेश्चन जायला लागतात त्यांना मग त्यांची उत्तरं यायला लागतात. हो, मला संध्याकाळी खूप थकल्यासारखं वाटते, केव्हा एकदा अंथरुणात पडेन असं वाटतंय, दुपारचं जेवण पण नको, मी केव्हा जाऊन झोपेन असं वाटतंय, दुपारी खूप झोप येते, रात्री झोप व्यवस्थित लागत नाही, संध्याकाळी खूप चिडचिड होते, मुलांवर माझा राग काढला जातो, असे खूप सारे प्रॉब्लेम सांगायला लागतात. पण आधी त्यांनी स्वीकारच करत नसतात की मला काही प्रॉब्लेम्स आहेत. कारण अजून वय कमी असतं आणि तोपर्यंत शरीर साथ देत असतं. पण जसं जसं आपण 40शी ओलांडायला लागून निसर्ग नियम आहे आपल्या शरीराची झीज ही सुरू झालेलीच असते. आणि मग त्यावेळेला आपण जागे व्हायला लागतो. कुणाला नी रिप्लेसमेंट सांगितलेलं असतं, कुणाला बेडरेस्ट सांगितलेली असते, कुणाला मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं असतं. आणि तो पिरियड 40शी नंतरचा असा असतो की मुलं तर आपली मोठी झालेली असतात आणि ती आता त्यांच्या पंखात बळ आलेलं असतं आणि ती उडण्याला सज्ज झालेली असतात, ती बाहेर झालेली असतात. मिस्टर
ते त्यांच्या बिझनेसमध्ये सेटल झालेले असतात आणि त्यांचा बराचसा वेळ त्यांच्या ह्याच्यात जात असतो कामात. आणि रिकामी कोण राहते, तर एक स्त्रीच रिकामी राहायला लागते. कारण तिने इतकी वर्ष, आपल्या आयुष्याची इतकी वर्ष आपलं मूल बाळ, संसार, नवरा, घरचे आपले सासू सासरे, आई वडील यांच्यात ती इतकी गुंतलेली असते की ती विसरूनच गेलेली असते की मला माझ्यासाठीचा म्हणजे मी टाइम काहीतरी पाहिजे हे ती विसरून गेलेली असते. आणि मग 40शी नंतर जेव्हा येते तेव्हा तिला लक्षात येतं एकतर आता शरीर साथ देत नाहीये आणि मेनोपॉझल पिरियडचा जो सुरू झाला त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागलो असतो, त्यामुळे तो एक नवीन काही चालू करायचा उत्साह राहिलेला नसतो. मग त्याच्यासाठी आपण वयाच्या 30शीत आहोत, 35शीत आहोत, तेव्हा आपलं काहीतरी आपण थोडस सुरुवात केलं पाहिजे, स्वतःसाठी वेळ द्यायला सुरुवात केला पाहिजे. आणि त्याच्याने आपण मानसिक आपलं पॉझिटिव्ह माइंडसेट आपण इझिली क्रिएट करू शकतो. खूप छान पद्धतीने सांगते आहेस तू आणि मला वाटतं सगळ्यांना ही गोष्ट पटत असेल. आणि आपण ऑनलाईन स्वराज्यामध्ये असल्यापासून जवळपास मे महिन्यापासून आपण या कम्युनिटीमध्ये आहोत. आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह आपण ठेवू शकलो ते आपण जे करत आहोत ते मॉर्निंग रिच्युअल्समुळे. मग त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड येतं, मेडिटेशन येतं, एक्सरसाइज येतं, सेल्फ अप्रिसिएशन येतं आणि सेल्फ इंट्रोस्पेक्शन. तर या सगळ्या गोष्टींमुळे आणि हे रोज आपण सातत्याने करतोय त्यामुळे आपण इतकं पॉझिटिव्ह राहू शकलो. पण आता मागचं जे वर्ष होतं 2020 त्याच्यामध्ये बऱ्याच स्त्रिया निगेटिव्हिटीकडे खूप झुकलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याच स्त्रियांना नैराश्य पण आलेलं आहे या काळामध्ये. तर त्यांनी निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे कसं गेलं पाहिजे, सकारात्मक त्यांनी कसं राहिलं पाहिजे, याविषयी काय सांगशील तू? हे बघ, आपण 2020 हे सगळ्यांनाच अगदी त्रासदायक गेलंय. कुणाला आता आपण ऑनलाईन कम्युनिटी, आपण आपल्या ऑनलाईन स्वराज्य कम्युनिटी आपण केव्हाहीच म्हणत नाही, आपण खूप छान त्याचा फायदा उठवून घेतलाय आपल्या लॉकडाऊन पिरियडचा. पण इतरत्र समाजात आम्ही ज्या लोकांशी संपर्कात येत होतो, कारण आम्हाला पूर्वी आमचं जेवढं काम होत नव्हतं, जितक्या लोकांच्या आम्ही संपर्कात येत नव्हतो, लॉकडाऊन पिरियडमध्ये आम्ही खूप लोकांच्या संपर्कात आलो. मग ते ऑनलाईन माध्यमातून असो, कारण आम्ही मार्चमध्ये जेव्हा लॉकडाऊन झालं, मार्च एंडला आम्ही झूम वापरायला सुरुवात केली होती आणि त्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली होती. आणि आम्हाला लोकांचे आधी आम्ही फक्त आमच्या एरियापुरतं कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा इथपर्यंतच मर्यादित होतो. पण झूमच्या मार्फत जेव्हा आम्ही काम करायला, झूम थ्रू काम करायला लागलो, तेव्हा खूप लोकांशी संपर्क यायला लागला आणि तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम्स कळायला लागले की घरी बसून राहिल्यामुळं काय प्रॉब्लेम्स, म्हणजे जे रिकामं पण आलं होतं. पण मला बऱ्याचपैकी गृहिणींचं जाणवलं की त्यांच्यावर वर्कलोड उलट वाढायला लागला होता. आणि मग त्याच्यातून त्या त्रस्त होत्या. एकतर आपल्याकडे म्हणजे आपल्या कामवाल्या मावशी येत नव्हत्या, त्यामुळे एकतर त्या कामांची आपल्याला आता ऑलरेडी सवय मोडलेली आहे की लादी पुसणं, भांडी धुणे, कपडे धुणे वगैरे ह्या सगळ्या आपल्या सवयी आता मोडलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी ज्या मावशी येत होत्या त्या आता येत नाहीयेत आणि आता ते सगळंच काम मला करावं लागतंय. आणि आपण सुरुवातीला बेजार झालो होतो व्हॉट्सअपवरती वगैरे मेसेज बघून आणि स्टेटस बघून की फक्त वेगवेगळ्या डिशेस करून आपण इतके हे करत होतो. पण ते सुरुवातीला थोडे दिवस बरं वाटलं, पण त्या गृहिणीला नंतर त्याचा त्रास व्हायला लागला की म्हणजे दिवस सकाळी अजून नाश्ता करून बाहेर पडत नाहीये तर जेवणाची तयारी होत नाहीये तर दुपारच्या नाश्त्याची तयारी, दुपारचा नाश्ता होत नाही इतक्यात रात्रीच्या जेवणाची तयारी. ऑफकोर्स याच्यात गृहिणी निगेटिव्हिटीकडे जाणारच होती, कारण एक शारीरिक तक्रार सुरू झाल्याच होत्या. बऱ्याच जणींची कंबर दुखते, गुडघे दुखते, अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं एक भीतीचं वातावरण येत होतं. प्रत्येक गोष्टीची स्वच्छता करा, बाहेरून आले तर त्याचं अंघोळ पाणी वगैरे आहे आणि सतत ते सॅनिटायझर वापरणं, मास्क वापरणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी गृहिणी जी व्यायाम करत असेल, बाहेर फिरायला मोकळ्या वगैरे हवेत जात असेल, तिचं आता ते बाहेर पडणं पूर्ण बंद झालं होतं. म्हणजे मोकळा श्वास पण नव्हता, कुठे सूर्यकिरण आपल्या अंगावर पडत नव्हती. आणि ह्याच्यापासून तो एक माइंडसेट तयार निगेटिव्ह व्हायला लागला होता. पण आपण मला वाटतं ऑनलाईन स्वराज्यमध्ये आपण तर लेडीज कम्युनिटीज आपली जास्तच आहे आणि आपल्याला मला वाटतं लिटरली अर्धा तास देखील आपल्याला वेळ मिळत नव्हता, आपण इतके बिझी झालो होतो. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्या ह्या घरातल्या गोष्टी सांभाळून देखील करत होतो, कारण आपल्याला तसं योग्य वातावरण तिथं मिळालं होतं आणि आपल्याला नॉलेज कळत होतं की टाइम मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो, त्याच्यासाठी डेलिगेशन कसं करू शकतो, म्हणजे आपल्या कामात आपण घरातल्यांची पण कसा सहभाग करून घेऊ शकतो. ह्या गोष्टी आपल्याला तिथं टाइम मॅनेजमेंटच्या पण शिकवल्या जात होत्या. आणि आपल्याला टास्क इतके दिलेले होते की आपल्याला फारसा निगेटिव्हिटीकडे घरातलं काम करून देखील आपल्याकडे तो विशेष विचार करायला वेळ नव्हता.
पण तसं इन जनरली स्त्रीला तसं शक्य होत नव्हतं आणि मग त्या निगेटिव्हिटी वळत होत्या. पण त्याच्यासाठी मग माझं एकच म्हणणं आहे, आपण छोटी छोटी गोष्टीवरनं निगेटिव्ह आणि घरगुती प्रॉब्लेम्स तर प्रत्येकीच्या आयुष्यात असतातच, पण मग त्याच्यावर ओव्हरकम करून सगळ्यात महत्वाचं ग्रॅटिट्यूड आणि जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण तो एक माइंडसेट करून आपल्या आहाराकडे लक्ष देऊन, म्हणजे उरलेलं आहे तर ते सगळं खायचं काम बाईचंच आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग याच्यातून थोडंसं बाहेर पडून, म्हणजे बघ, तामस आहार घेतला की आपला स्वभाव तामसी व्हायला लागतो, राजस आहार घेतला की आपला स्वभाव राजसी व्हायला लागतो. मग आपण तामस आहार आपणच बनवायचा आहे, आपणच खायचं आहे, तर मग तामस आहारकडे का वळा? तर शुद्ध सात्विक पौष्टिक आहार आपण घेऊ, थोडासा व्यायाम, आता थोडीशी परिस्थिती निवडली आहे तर थोडासा व्यायाम वाढवायला पाहिजे, ऑक्सिजनचा पुरवठा आपल्या शरीराला जास्त व्हायला पाहिजे. तुम्ही आपल्याला सर सांगतात तसं आपण वॉकला जातोय तर आपल्याला वाचायला वेळ मिळत नाहीये, तर एखादी ऑडिओ बुक आपण समरी ऐकू शकतो. आणि मेडिटेशन खूप महत्वाचा रोल आपल्या एकूण पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये प्ले करत असतं. त्यामुळे मेडिटेशन, आणि आता आपल्याला युट्यूबवर वगैरे सर्च केलं तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल होतात, मग त्या मेडिटेशन करू शकतो आपण. आता आपण स्वप्रशंसा जी म्हणतो, सेल्फ इंट्रोस्पेक्शन आहे, सेल्फ अप्रिसिएशन आहे, ह्या गोष्टी आपण करायला सुरुवात केल्या पाहिजेत. आपल्याला स्मिताताई जे सांगतात, म्हणजे सौंदर्याची व्याख्या आपण ऐकल्या, खूप जणींच्या ऐकल्या, तर त्या पद्धतीनं आपण आपल्यावर काम करू शकतो की मी म्हणजे सुंदर, मी सुंदर आहेच, किंवा म्हणजे आपण ते स्वतःला जे व्हिज्युअलाइज करतोय, अप्रिसिएशन करतोय की मी हेल्दी आहे, मी ऍक्टिव्ह आहे, मी पॉझिटिव्ह आहे, हे जे स्वतःला आपण सबकॉन्शियस माइंडला सूचना देतो, ते सगळं करून आपण आपल्या पॉझिटिव्हिटीकडे येऊ शकतो. नकारात्मकतेकडून आपण सकारात्मकतेकडे इझिली वळू शकतो आपण. खूप छान सांगते आहेस तू. आणि माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की आपले जे काही शारीरिक आणि मानसिक जे प्रॉब्लेम असतात ते बरेचसे आपल्या आहारावर अवलंबून असतात. जसं आपण आहार अगदी. घेतो त्याप्रमाणे आपण घडत असतो, म्हणजे त्याच्यावर आपलं शरीर काम करत असतं आणि त्यानुसार आपलं जे काही जीवनशैली आहे, आपला आहार आहे, त्यानुसार आपण घडत असतो. तर या आहाराविषयी तू आम्हाला काय सांगू शकशील की 40शी नंतरचा आहार हा कसा असला पाहिजे? 40शी नंतर शरीरातील कॅल्शियम कमी व्हायला लागतं, हाडे ठिसूळ व्हायला लागतात आणि कुणाला डोकेदुखीचा त्रास होतो, कुणाला बद्धकोष्ठतेचा त्रास असतो, तर कुणाला आणखी वेगवेगळे असे काही आजार सुरू होतात, बीपीचा त्रास सुरू होतो आणि त्याच्यामध्ये तो मेनोपॉजचा त्रास असतोच. तर या सगळ्यामध्ये की त्यांनी आपला आहार कसा ठेवला पाहिजे? खरं तर स्त्रिया या किचनच्या सम्राज्ञी असतात. पूर्ण स्वयंपाकाची किल्ली त्यांच्या ताब्यात असते. तर बऱ्याच स्त्रियांकडून तीच गोष्ट होत नाही. पूर्ण सगळ्या घराला त्या प्रेमाने खाऊ घालतात. पण स्वतः काय आहार घेतला पाहिजे त्याकडे त्यांचं फारसं लक्ष नसतं. तर त्यासाठी त्यांचा आहार कसा असला पाहिजे याबद्दल तू काय सांगशील? हे खूप गरजेचं आहे की 40शी नंतर आपल्या आहाराचं योग्य नियोजन करणं गरजेचंच आहे. पण ऍक्च्युली 40शी नंतर तुमच्या शरीराची झीज सुरू झालेली असते, वेगवेगळ्या डिफिशियन्सी चालू झालेले असतात आणि तुमच्या शरीराची जी कार्यक्षमता असते, तुम्ही अगोदर त्याच्यावरती लक्ष दिलेलं नसतं, त्यामुळे ती कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे तुम्ही बाहेरून किती न्यूट्रिशनल व्हॅल्यूज देत असला तरी ते ऍब्झॉर्ब करायची बॉडीची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे माझा सल्ला असा आहे, ज्यांचं बिघडलंय त्यांच्यासाठी तर मी वेगळा सल्ला देणारच आहे, पण ज्यांचं ऑलरेडी आता जे 30शीत आहेत, 25शीत आहेत, 35 आहेत, आता श्रोत्यांमध्ये कोणीतरी आपल्यात असतील तशा ऐकणाऱ्या, की त्यांनी आत्तापासूनच मला काय त्रास नाहीये म्हणून आपण गाफील राहता कामा नये, की त्यांनी तेव्हापासूनच आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती काम करायला सुरुवात केलं पाहिजे. आहाराचं म्हणशील तर बघ, आपण आपली गाडी असू दे, मग ती पूर्वी आपल्याला लुना वगैरे असायची, M80 असायची, आणि आता ती चांगली मोठी कोणतीही गाडी असू दे, इम्पोर्टेड असू दे आणि कुठलीही असू दे, त्याला इंधन हे लागतंच. मग इंधन लागतं तर आपण भेसळयुक्त इंधन केव्हा देतो का आपल्या गाडीला? पेट्रोल भरायचं असेल तर आपल्याला माहिती असतं कुठल्या पंपावरती भेसळ आहे, कुठल्या पंपावरती चांगल्या स्वरूपातलं प्युअर पेट्रोल मिळतं. तर आपण एक 10 किलोमीटर एक्स्ट्रा जायला लागलं तरी आपण जिथं प्युअर मिळतं तिथंच जाऊन आपल्या गाडीत आपण पेट्रोल भरत असतो. मग आपलं शरीर बघा, गाडी एखादी खराब झाली तर आपण नवीन अगदी ओरिजिनल खरेदी करू शकतो. गाडीचा एखादा पार्ट खराब झाला तर ओरिजिनल पार्ट मिळू शकतो. पण आपलं शरीर ही अशी गोष्ट आहे की याचा कुठलाही पार्ट खराब झाला तर आपल्याला ओरिजिनल पार्ट नाही आपल्याला मिळू शकत.
शरीर हे आपल्याला म्हणजे आपल्याला जन्म एकदाच मिळतो, शरीर एकदाच मिळालेलं आहे. मग त्याची आपण किती काळजी घेतली पाहिजे. पण आपण का दुर्लक्ष करतोय, ते आपल्याला इझिली फुकट मिळालेलं आहे, आपण लक्ष देत नाही. गाडी आपल्याला लाखो रुपये मोजून विकत घ्यावी लागलेली असते आणि त्याच्यामुळे आपण त्याची किंमत करत असतो, पण आपल्या शरीराची किंमत आपण करत नसतो. मग फ्युएल हे आपल्या बॉडीचं किती गरजेचं आहे आणि आपण त्याच्याकडं स्पेशली आपण स्त्रिया दुर्लक्ष करत असतो. तू म्हणतीस तसं आपण किचन क्वीनच असतो आपल्या स्वयंपाकघराच्या. पण ते क्वीन कशासाठी, फक्त आपल्या कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींना छान छान खायला घालणं, वेळेवर खायला घालणं, याच्यासाठी आपण लक्ष देतो. पण आपण केव्हाच आपल्या जेवणाच्या वेळा पाळत नाही. मग वेळ झाला खूप, सकाळी उठल्याबरोबर आपण कामाला सुरुवात करतो. कामाला सुरुवात करताना सगळ्यात पहिला गृहिणीचं असतं. म्हणजे आधी अंघोळ करून आली की पहिल्यांदा चहाचं भांडं आपण गॅसवर ठेवतो. म्हणजे इथून दिवसाची आपल्या सुरुवात होत असते. त्याच्यानंतर नाश्ता करायला वेळ मिळाला तर मिळाला, ठीक आहे, नाहीतर नाश्ता मग स्किपच होतो. मग जेवणाच्या वेळेला सगळे जेवतील, मग आपण जे राहिलं असेल. आता तशी थोडी अवेअरनेस आलेला आहे, थोडी परिस्थिती बदलली, अगदीच काही पूर्वी इतकं आहे असं नाहीये. पण ऍक्च्युली जीवनशैली बदललेली आहे, आपल्या अन्नातला कस कमी झालेला आहे ना, त्यामुळं योग्य पद्धतीनं घेणं गरजेचंच आहे आता. एकतर वेळा पाळल्या जात नाही आणि आता अचानक बऱ्याच जणांना जाणवते. ऑलरेडी आता एकतर आपली झीज सुरू झाली असते, हॉर्मोनल बॅलन्समुळे 40 नंतर वजन वाढण्याकडे खूप आपल्या बॉडीची टेंडन्सी झालेली असते. आणि वजन वाढणं हे ओबेसिटी हे असं इतक्या महत्वाच्या सगळ्या शरीरातल्या लाईफस्टाईल डिसीज जे आहेत त्याचं एक महत्वाचं कारण आहे. लाईफस्टाईल डिसीज आपल्याला माहिती आहेत, आपला बीपीचा त्रास आहे, म्हणजे आपल्या हृदयाशी संबंधित वेगवेगळे आजार आहेत, हे लाईफस्टाईलमुळे झालेले असतात. टाईप 2 डायबिटीस वगैरे आहेत, हे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. कॅन्सरचे काही प्रकार आहेत जे लाईफस्टाईलमुळे, चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला होत असतात. म्हणजे खूप सारे हे आजार आहेत, हे आपली चुकीची जीवनशैलीमुळे आलेले असतात. आणि चुकीचे जीवन, आणि आपल्या सगळ्यात महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की जीवनशैलीत आपल्या विभागून घेतलेला आहे आहार, व्यायाम आणि आपली विश्रांती. म्हणजे आहार हा त्याचा रोल 80% आहे. म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहाराचा रोल 80% आहे आणि उरलेल्या ते 20% सगळं येत असतं. पण आपला फोकस कुठे असतो? व्यायामावरती. म्हणजे 20% जे काम ऍक्च्युली व्यायामाचं महत्व कमी आहे असं नाहीये. पण जेव्हा तुम्ही व्यायाम करताय तर आहार त्याच्या अनुषंगाने जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला रिझल्ट चांगला येऊ शकतो. नाहीतर तुम्ही फक्त व्यायाम 2-2 तास करताय आणि वजन कमी करायचंय म्हणून तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करताय किंवा जेवण स्किप करताय आणि रात्री उशिरा जेवताय, तर त्या व्यायामाचा तुमच्या शरीराला म्हणावा इतका योग्य उपयोग होतच नाहीये. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही आहार व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. तो व्यवस्थित म्हणजे काय? सकस, संतुलित, सगळे जे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत ते सगळं व्यवस्थित योग्य प्रमाणात, योग्य वेळी, अशा पद्धतीनं तो घ्यायला पाहिजे. आणि 40च्या नंतरच्या स्त्रियांनी तर ते केलंच पाहिजे, कारण ऑलरेडी आपल्या शरीराची झीज सुरू झालेली असते. आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे तर आपले बरेचसे हेल्थ चॅलेंजेस सुरू झालेले असतात. मग ते मानसिक असतात, शारीरिक असतात आणि ह्या अनुषंगाने येणारे सामाजिक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले असतात. आणि त्यामुळं आपण आहाराकडं अगदी व्यवस्थित लक्ष देणं आता खूप गरजेचं असतं. म्हणजे मला तर तुझ्या, स्पेशली तुझ्या कम्युनिटीतल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या तू 40च्या नंतरच्या स्त्रियांवर काम करतेस, ऍक्च्युली तुझं पण काम खूप मोठं आहे. खूप छान छान व्हिडिओ मार्फत, ब्लॉग मार्फत, पॉडकास्ट मार्फत तू खूप छान छान त्यांना नॉलेज द्यायला लागलेस, सुंदर उपयुक्त माहिती द्यायला लागलीस. तर त्यांनी त्याच्यात आहाराची जोड दिली. तू आहाराबद्दल पण थोडे व्हिडिओ वगैरे बनवले होतेस, मी ऐकले होते, खूप छान झाले होते. मग त्याचा उपयोग करून त्यांनी आपल्या जीवनशैलीत नक्कीच बदल करावा आणि त्याच्याने आपलं शरीर आपण चांगलं करू शकतो. खूप छान सांगितलंस आहाराबद्दल. खरं तर आज भोगी आहे आणि आपल्या संस्कृतीतील ज्या काही सण परंपरा जे काही आहेत ते सगळे आहाराशी निगडीत आहेत. म्हणजे प्रत्येक सणाला काय आहार असला पाहिजे हे ठरलेलं आहे आणि तो त्या ऋतुमानानुसार ठरलेला आहे. आता सध्या थंडी आहे त्यामुळे आजच्या भोगीच्या दिवशी आपल्याकडे ती बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी केली जाते, ज्याच्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये इतक्या मुबलक भाज्या मिळतात, त्या सगळ्या भाज्यांचा समावेश त्या भोगीच्या भाजीमध्ये असतो. आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी, की ऊर्जेची जास्त आवश्यकता असते थंडीमध्ये, त्यामुळे तो आहार आजच्या दिवशी घेतला जातो. तशा पद्धतीचा आहार सुद्धा जर त्या सणाला आपण घेतला तरी बराच फरक पडतो. पण ते सुद्धा सध्या तरी कुठेतरी कमी होत चाललेलं आहे, की जमत नाही बाजरीची भाकरी करणं किंवा त्या सगळ्या भाज्या आणून करणं, ती भाजी करणं जमत नाही. तर हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, की आपले जे काही सण आहेत तर त्यानुसार जो आहार आहे तो आपण नक्कीच घेतला पाहिजे. संक्रांतीला आपण
तिळगुळ देतो एकमेकांना, तर त्या तिळामध्ये आणि गुळामध्ये कितीतरी पौष्टिक पदार्थ असतात. तर मला तुला असं विचारायचं आहे की हा जो संतुलित आहार आहे, म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये परंपरेपासून जो आलेला आहार आहे, तर तो संतुलित आहार म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश असला पाहिजे आपल्या आहारामध्ये? संतुलित आहार म्हणजे असा आहार आहे, आपल्या शरीराला खूप सारी पौष्टिक पदार्थ लागत असतात. कशासाठी? तर खूप साऱ्या प्रक्रिया, म्हणजे आपण झोपलेलं असतो तरी आपल्या शरीरानं विश्रांती घेतलेली नसते. खूप साऱ्या प्रक्रिया सुरू असतात आणि ज्या भागवणारा आहार असला पाहिजे आणि अशा आपल्या शरीराची वाढ होत असते, ग्रोथ होत असते, तर त्याच्यासाठी म्हणजे एकतर आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि आपल्या शरीरातल्या सगळ्या प्रक्रिया घडण्यासाठी जी ऊर्जा लागते, तो देणारा आपला आहार असला पाहिजे. मग या संतुलित आहारात काय काय येतं? तर त्याच्यात 2 प्रकार येतात न्यूट्रिशनल व्हॅल्यूज मध्ये. एक येतात मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि एक असतात मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय येतात? जे जास्त प्रमाणात आपल्या शरीराला लागतात, म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ आहेत, प्रथिन, प्रोटीन्स आहेत आणि त्याच्यानंतर फॅट. आपल्या बऱ्याच जणांची चुकीची संकल्पना असते की फॅट म्हणजे वाईटच, पण असं नाहीये. चांगले फॅट पण असतात आणि त्याची पण शरीराला खूप आवश्यकता असते. आणि त्याच्यानंतर येतात ते मायक्रोन्यूट्रिएंट, ज्यांची आपल्या शरीरात खूप कमी प्रमाणात गरज असते, पण ते असल्याशिवाय चालत पण नाही. असे म्हणजे मिनरल्स म्हणजे खनिज आणि जीवनसत्व म्हणजे प्रोटीन्स, हे सगळे. आणि त्याच्यानंतर येतं ते पाणी, जे फुकट मिळतं आपल्याला आणि त्याच्यामुळे तो अगदी दुर्लक्षित घटक असतो की आपण सहसा आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं आपण पाणी घेत नाही. म्हणजे अशा प्रकारे ही सकस संतुलित आहार आहे, ज्याच्यात मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे आहे. आपण आणखीन एकदा केव्हा तरी या विषयावर आपण सखोलमध्ये अभ्यास करू की आपल्याला कार्बोहायड्रेट्स किती लागतात, प्रोटीन्स किती लागतात, फॅटची किती गरज आहे आणि ह्या गोष्टी काय काय आपल्या शरीरात मॅटर करतात. आता जीवनसत्व आहेत. आपण आता भोगी आहे बघा, आज आपण मिक्स भाजी केली. मिक्स भाजी केली म्हणजे काय? फायबरचं प्रमाण खूप गेलं. मग मार्केटमध्ये गेलो तर मन अगदी प्रसन्न होण्यासारखं मार्केट आता भरलेलं असतं, कारण अगदी हिरव्यागार वेगवेगळ्या कलरच्या सगळ्या भाज्या आता मुबलक प्रमाणात ह्या सीझन मध्ये अवेलेबल असतात. आणि त्याच्यातून काय जातं? फायबरचा इंटेक आपला वाढू शकतो. सॅलड बघ किती छान, काकडी, गाजर सगळं आपल्याला अगदी छान, अगदी ताज्या स्वरूपात आता ह्या मिळत असतं. त्याच्यातून फायबरचं प्रमाण म्हणजे आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे खूप चांगल्या प्रमाणात मिळतात, त्याच्यानं अंतर्गत स्वच्छता शरीरात छान व्हायला लागते. फॅटचं डिपॉझिशन असतं ते कमी व्हायला मदत होत असते. त्यामुळे सीझनल जे मिळतं ते भरपूर आपण खाणं गरजेचं आहे. फळं आता बाजारात मुबलक आहेत, ती खाणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या भारतीय सणांची योजना देखील आपल्या आहाराशी, आपल्या जीवनशैलीशी खूप निगडीत आहे. मग आपल्या इकडे भोगी वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते, केरळ वगैरे तिकडं वेगळ्याच पद्धतीनं साजरी केली जाते. कारण तिकडचं हवामान, तिकडचे एन्व्हायरमेंट, सगळे जमीन सगळंच वेगळं. तिकडे जे पिकतं त्याच्याप्रमाणे तिथले सण असतात आणि आपल्याकडे जे पिकतं त्याच्याप्रमाणे आपल्याकडचे. आता तिळगुळाची पोळी किंवा तिळगुळ. तिळातून काय मिळतं बघ? तीळ असतं, गुळ घेतो, आपल्याला कॅल्शियम चांगलं मिळतं, आयर्न चांगलं मिळतं, मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात मिळतं. हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच आहे. मग ते चांगल्या पौष्टिक पदार्थ मी खाते म्हणून मग गुळच मी भरपूर खाईन असं नाही, तीळ मी मला आवडतात मी भरपूर खाईन असं नाही. कुठलाही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आपण खायला लागलो तर त्याचा आपल्या शरीराला खूप चांगला उपयोग होऊ शकतो. हे सगळे नॅचरल सोर्स आहेत की जिथून आपल्याला प्रोटीन मिळणार आहे, कॅल्शियम मिळतं. खूप सारे घटक आहेत जे मलाही माहिती नव्हतं आणि माझे मिस्टर स्वतः डॉक्टर आहेत, पण त्यांनाही हे सुरुवातीला माहिती नव्हतं की ह्या घटकांची आपल्या शरीराला गरज आहे आणि ते आपल्याला कशातून मिळत आहेत. हे म्हणजे आपल्याला सर्वसामान्य लोकांना आपल्याला नाही कळत. आम्ही आता थोडंसं त्याच्यावरती अभ्यास करतोय, म्हणजे अजून आमचा एक अगदी 2% 5% इतकाही अभ्यास नाहीये. तरीही खूप साऱ्या गोष्टी माहित नसलेल्या कळतायत आणि त्याच्यामुळे हा सकस संतुलित आहार आपण घेणं गरजेचं आहे. आणि आता 40 नंतरच्या तर स्त्रियांना मी सांगेन की म्हणजे मी खाते, मला काही त्रास नाहीये, मला योग्यच आहे, त्यामुळं सप्लिमेंटरी घ्यायचा त्यांचा थोडासा विरोध असतो. म्हणजे आता बघ, आपण दाखवायला गेलो तर डॉक्टर पहिल्यांदा सांगतात बोन डेन्सिटी तुमची कमीच आहे म्हणून. किंवा जेव्हा, कारण मी माझ्या 42व्या वर्षी जेव्हा हे सगळं सुरू केलं त्याच्या आधी मला डॉक्टरांनी सांगितलंच होतं की कॅल्शियम खूप कमी आहे, त्यामुळे मी सहज पडले तरी माझे फ्रॅक्चर व्हायचा. आणि मला त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं, तू आता जर सहज जरी पडलीस तरी तुझा फ्रॅक्चर होऊ शकतो. त्यामुळे जर पुढच्या वेळेला तुला काही तक्रारीसाठी माझ्याकडे दाखवायला यायचं असेल, कारण ऑर्थोपेडिकला मी कोल्हापूरला दाखवायचे, त्यांनी मला हेच सांगितलं होतं, पुढच्या वेळेला येताना जर तू वजन कमी करून यायचं असेल तर माझ्याकडे ये दाखवायला. नाहीतर काय, मी तुला पेन किलर देणार, कॅल्शियम देणार आणि मग तू तेच खात बसणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी. आणि मग त्यावेळेला
असं आहे की औषधांशिवाय आपल्याला आयुष्य जगता आलं तर ते खूप चांगलंच आहे. पण जेव्हा काही गोष्टी अशा असतात की नाही मर्यादा येतात, तिथं आपल्याला जर घ्यायची गरज असेल तर घ्यावंच लागणार आहे. मग ते सप्लिमेंटरी म्हणून तुम्ही घ्या किंवा औषध म्हणून घ्या, कोणत्याही स्वरूपात जर घ्यायला तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल किंवा तुमच्या आरोग्य सल्लागारांनी तुम्हाला सांगितलं असेल, आहार तज्ञांनी सांगितलं असेल, तर ते घेणं भागच आहे. आणि 40 नंतर तर त्याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी करते ते सगळं योग्यच असं किंवा आता व्हॉट्सअप सोशल मीडियातून खूप सारे टिप्स कुणीही देत असतं. म्हणजे तो तज्ञ पण देत असतो, जो तज्ञ नसतो तोही देत असतो. मग आपण कुणाचं ऐकायचं, कुणाचं नाही ऐकायचं, हे सगळ्या गोष्टी पण खूप मॅटर करतात. आणि त्याच्याप्रमाणे आपण आपल्या शरीरावरती आहाराच्या दृष्टीने योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे. खूप छान सांगितलंस. मला तुझा पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की उत्तम आरोग्यासाठी शांत आणि 7 ते 8 तास झोपेची फार गरज असते. जर तुमची झोप व्यवस्थित झाली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं, असं म्हटलं जातं. तर या झोपेसाठी आपल्या संस्कृतीमध्ये झोपेला निद्रादेवी हे रूपक बहाल केलेलं आहे आणि तिला भूतादात्री सुद्धा असं म्हटलेलं आहे. की भूतादात्री म्हणजे संपूर्ण सृष्टीची चराचराची माता, जी रात्री झोपेमध्ये आपल्याला शांत निद्रा देते आणि आपलं पालन पोषण करते. इतकं छान आपल्या संस्कृतीमध्ये त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर या झोपेचं महत्व काय आहे आपल्या आरोग्यासाठी, याबद्दल तू काय सांगशील? अगदीच हे बघ, आरोग्याचे ना आपलं चांगलं आरोग्य राहण्यासाठी 5 पिलर खूप आवश्यक असतात. पहिला रोल आहे तो न्यूट्रिशनचा, म्हणजे तुम्ही शरीराला काय इंधन देताय, काय फ्युएल देताय. त्याच्यानंतर येतं ते एक्सरसाइजचा, त्याच्यानंतर असतं ते आपण वॉटर इनटेक करतो किती, आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह माइंडसेट, आणि सगळ्यात आणखीन एक महत्वाचा पिलर आणि तो आहे आपली झोप. ह्या पाची मधला एक जरी मिसिंग असेल ना तर तुम्ही बाकीच्या चारीवर कितीही प्रयत्न करा, कितीही 100% पालन करा, पण एक तुम्हाला झोप चांगली लागत नाहीये तरी तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही. एक तुमचं वॉटर इनटेक कमी असेल, पाण्याचं पिण्याचं प्रमाण कमी असेल, तरी तेही चुकीचं होणार आहे, तेही तुम्हाला चांगलं आरोग्य देणार नाहीये. तुम्ही सगळं खूप छान करताय पण अजिबातच तुमच्या शरीराची हालचाल होत नाहीये. दिवसातले 10-12 तास तुमचं बैठच काम आहे, तुमची हालचाल अजिबात नाहीये, तर तेही चुकीचं होणार. आणि हे सगळं करताय पण शरीराला चांगला व्यायाम तुम्ही 2-2 तास करताय, झोप चांगली तुम्हाला 8-10 तास लागते, पाणी भरपूर पिताय, माइंडसेट पण तुमचं पॉझिटिव्ह आहे, पण तुम्ही आहाराकडे दुर्लक्ष करताय, तरी तुम्हाला आरोग्य चांगलं मिळणार नाहीये. आणि मग त्याच्यासाठी ह्या 5 पिलरवर काम करणं खूप गरजेचं आहे. बघ, एखादा इंजिनियरनी आपल्याला जर ब्ल्यूप्रिंट एखादी बांधकाम करायचं असेल तर ब्ल्यूप्रिंट काढून देतात. त्याच्यात जे जे पिलर सांगितलेले असतात त्यातला एक जरी मिसिंग राहिला काही कारण असतं तर पूर्ण बिल्डिंग ही सुरक्षित आणि मजबूत होणार नाहीये. तसे हे 5 पिलर देखील आपल्या चांगल्या आरोग्यासाठी खूप, म्हणजे आपल्या चांगल्या आरोग्याची ती गुरु किल्लीच आहे. ते 5 पिलर एका वेळेला पाहिजेत सगळे व्हायला. आणि त्यातला महत्वाचा पिलर आहे तो झोप. झोप इतकी महत्वाची असण्याचं कारण म्हणजे रात्रभर तुम्ही दिवसभरात जे जे काही ऍक्टिव्हिटी केलेल्या आहात, जे काही खाल्लंय त्याचं सगळं रिपेरी करायचं, रिज्युनेट करायचं किंवा नवीन पेशी तयार करायचं, हे सगळं काम आणि रिकवर सगळं करायचं काम रात्रीच्या झोपेत आपलं शरीर करत असतं. बघ, आपण मी झोपलोय पण आपण आपल्या शरीरानं विश्रांती घेतलेली नाहीये. आपल्या मेंदूचं काम अभ्यास सुरू आहे, आपली श्वसनसंस्था व्यवस्थित चालू आहे, उत्सर्जन संस्था सुरू आहे, सगळ्या अवयवांचं. हृदय कुठं थांबलंय का, 1 मिनिट मी विश्रांती घेतो म्हणून त्यांना केव्हा बंद पडलंय का, आणि चालेल का तसं? तसं झालं तर रामनाम सत्य आहे. त्यामुळं हे सगळं झोपेत हे घडत असतं. बघ, तुमची झोप जर चांगली असेल तर आपली स्किन सुद्धा अगदी तजेलदार दिसते. जर आपली रात्रभर झोप छान झाली असेल तर आपण सकाळी उठून पहिल्यांदा आरशात बघतो तेव्हा आपला चेहरा दिवसभरात दिसत नाही, इतका सुंदर चेहरा तुम्ही सकाळी उठून आरशात बघितल्यानंतर दिसायला लागतो. कारण बॉडीनं नवीन पेशी तयार व्हायचं, रिज्युनेशनचं काम सगळं झोपेत घडत असतं. आणि त्याच्यासाठी बघ, तू एक 3-4 दिवस उपवास करून एकासन करून वगैरे घालवू शकतीस, पण 3-4 दिवस तुला झोप अजिबात लागलेली नाहीये तर तुझी कंडिशन काय होईल आपण इमॅजिन केलं तर आपण इमॅजिन पण करू शकत नाही. मग त्यासाठी मग आपण ती झोप एक दिवस जरी नाही लागली तर आपण दुसऱ्या दिवशी प्रयत्न करतो, नाही दुसऱ्या दिवशी लागली तर शेवटी आपण डॉक्टरांकडून औषधे घेतो झोपेसाठी. आणि त्याच्यासाठी झोप खूप आहे. म्हणून म्हणतात बघ, ज्याला झोप चांगली त्याचं आयुष्य चांगलं होत असतं. पूर्ण आणि सगळं हार्मोनल बॅलन्स घडवायचं, तुम्ही जे जे काही न्यूट्रिशन दिवसभर बॉडीला दिलंय ते ऍब्झॉर्प्शन करायचं, त्या योग्य, कारण शरीराच्या प्रत्येक पेशीला वेगळं वेगळं न्यूट्रिशन लागत असतं.
आणि ते त्या त्या पेशीपर्यंत पोहोचायचं काम सुद्धा हे महत्वाचं झोपेत होत असतं. तुमचे मसल्स दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीत कुठेतरी कट झालेले असतात, कुठेतरी फाटलेले असतात, टिअर विअर दिवसभर झालेला असतो, त्याचं रिपेअरिंगचं काम महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं फॅट बर्न करणारी प्रोसेस केव्हा होते, तुमच्या मसल्स जेव्हा नवीन बिल्ड होतात. आणि मसल बिल्ड व्हायचं काम हे मोस्टली झोपेत होत असतं. आणि त्याच्यामुळे झोप होणं तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्याचं, झोप चांगली आहे तर आरोग्य चांगलं असण्याचं चांगलं लक्षण आहे. खूप छान सांगितली झोपेबद्दल तू. म्हणजे खरंच गरजेचं आहे 7 ते 8 तास झोप, आणि ती पूर्णपणे शांत झोप लागणं गरजेचं आहे. तर गरजेचं आहे. ती शांत झोप लागण्यासाठी आता आपलं शारीरिक कष्ट थोडेसे कमी झालेले आहेत, बौद्धिक कष्ट वाढलेले आहेत. तर त्यासाठी व्यायाम करणं, थोडासा प्राणायाम करणं, मेडिटेशन करणं हे फार गरजेचं झालेलं आहे. तर 40 नंतर जे काही आजार होतात, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हार्मोनल इम्बॅलन्स असू दे, किंवा आपले मेनोपॉजचे प्रॉब्लेम्स असू दे, किंवा शरीराच्या इतर काही तक्रारी असू दे, तर व्यायामाला कुठेतरी थोडीफार सुरुवात केलीच पाहिजे, आणि स्वतःसाठी थोडासा वेळ दिलाच पाहिजे. तर या व्यायामाबद्दल तू काय सांगशील, की तो किती केला पाहिजे, किती प्रमाणात, काय केलं पाहिजे? व्यायामाची आपल्या शरीराला गरजच आहे. जे खाल्लंय ते थोडंफार पचवायचं आहे, तर आपल्याला व्यायामाची तर गरजच आहे. आणि हा व्यायाम तुम्ही आठवड्यातून 1-150 मिनिटं म्हणजे दररोजचे 30 मिनिटं केला तरीही सफिशियंट आहे. म्हणजे कसं असतं, बॉडीला रेस्ट देणंही तितकंच गरजेचं असतं. आपण बॉडीला 5 दिवस व्यायाम दिला तर 2 दिवस रेस्ट दिला तर बॉडीला रिकव्हरीला वेळ मिळतो, रिपेरीला वेळ मिळतो. त्यामुळं दररोज 30 मिनिटं कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा करणं सलग. आणि असं नाहीये की मी ह्या आठवड्यात 8 दिवस केले, आता पुढच्या आठवड्यात मी 2 दिवस करतो, असं नाहीये. ही व्यायामाची गरज आपल्या शरीराची दररोजची आहे. त्यामुळे त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवलं तर आपण फॅट डिपॉझिशन किंवा मसल लॉस होणं ह्या गोष्टींना आपण आवाक्यात ठेवू शकतो. फॅटचं आपण आवाक्यात ठेवू शकतो, कारण आपली व्यायाम आणि चयापचयची क्रिया पण चांगली होत असते. आणि रात्रीची झोप लागायला सुद्धा ते सांगितलेलंच आहे व्यायामाचं, त्याच्यात सुद्धा व्यायामाचा पण रोल आहे. आणि त्याच्यासाठी करणं फक्त काय आहे की योग्य सल्ला घेऊन करा. आणि काहीच करत नाहीये ना, तुम्हाला सल्ला वगैरे नको ना, 30 मिनिटं जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे तेवढं फास्ट चला, वॉकिंग करा. बाहेर जायला वेळ मिळत नाहीये तर स्पॉट जॉगिंग आहे. असं म्हणजे आता आमच्या इकडे बरेचसे जर असे म्हणजे माझ्याकडे येतात कस्टमर, गेस्ट असतात की त्यांचे गुडघेच दुखत असतात. मग आता मी त्यांना वॉकिंगचा व्यायाम जास्त नाही करून घेऊ शकत, दुसरे एरोबिक्स नाही करून घेऊ शकत, तर मग आम्ही त्यांना फक्त गुडघ्यासाठी काय व्यायाम आहेत बसल्या ठिकाणी, मग आपल्याला तसं म्हटलं तर कपालभाती वगैरे आहेत, ह्या व्यायामांचा आपण योग्य करावा. म्हणजे आपल्या शरीराला काय सूट होतोय, आपली काय कॅपॅसिटी आहे, आणि ह्याचा अंदाज हा ज्याचा त्याला वैयक्तिक येत असतो. आणि थोडंसं त्याच्यासाठी मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही चांगलं करू शकता व्यायाम. मिनिमम काहीच कुणाला जमत नाहीये, 30 मिनिटं दररोज चांगलं मोकळ्या हवेत फिरून या. मग शक्यतो हा सकाळी केला तर जास्त चांगला आहे, कारण सकाळी वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होऊ शकतो. तुमच्या हृदयाची, तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता जास्त व्हायला मदत होते असते. पण आता शक्यच नसेल, आपलं कामाचं शेड्यूल तसं असेल, तर मिनिमम तुम्ही संध्याकाळी 30 मिनिटं. पण संध्याकाळी पण करताना व्यायाम कसा करायचा, तुम्ही झोपण्याच्या आधी 3 तास तरी तो व्यायाम झाला पाहिजे. तुम्ही 10ला झोपताय तर मग तुमचं 7 वाजता ते वॉकिंग वगैरे झालं पाहिजे. कारण मग आपण व्यायामाने फार एक्सायटेड झालो, उत्साहित झालो तर मग आपल्याला झोपेत कुठेतरी डिस्टर्बन्स येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली आपण व्यायाम हा प्रत्येकीनं केलाच पाहिजे. मग मला असं वाटतं की बरेचसे, म्हणजे मी माझा अनुभव आहे तो, की थायरॉइड झाल्यानंतर ना एकतर आपला मसल लॉस खूप असतो आणि चयापचयची क्रिया मंदावल्यामुळं आपल्या शरीरात फॅट खूप वाढलेलं असतं. मी स्पेशली थायरॉइड बद्दल सांगते, याचं कारण असतं की 40 नंतरच्या स्त्रियांमध्ये आता हे त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. हार्मोनल इम्बॅलन्स व्हायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि फॅट वाढतं, चयापचयची क्रिया म्हणजे मेटाबॉलिक रेट कमी झाल्यामुळं, आणि त्याच्यामुळे मसल लॉस होतो आणि आपोआपच तुम्हाला थकवा खूप येतो. म्हणजे एक 10 मिनिटं जरी तुम्ही हालचाल केली ना तर केव्हा एकदा अंथरुणात जाऊन पडेन असं आपल्याला होत असतं. पण आपण त्यालाच पुरवाळून न बसता आपल्या थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊ. सुरुवातीला 10 मिनिटं जमतायत, मग 20 मिनिटावर वाढवा, मग 25 मिनिटं, मग 30 मिनिटं, असं टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन व्यायाम हा केलाच पाहिजे. तुम्ही बेड रिडन जरी असेल तरी शरीराचा जो काही अवयव हलतोय, तुमचे हात हलतायत, पाय हलतायत, तर ते आपण हलवलेच पाहिजे. आणि सगळ्यात आणखीन एक मला स्त्रियांमध्ये आढळलेली गोष्ट म्हणजे, मी सकाळी 1 तासभर वॉकिंग करून आले म्हणजे दिवसभर मी आता काही हालचाल नाही केली तरी चालतंय.
असा जो एक ऍटिट्यूड असतो तो पूर्णपणे चुकीचा आहे. दिवसभरात जर आपल्या बॉडीची टेंडन्सी असते, तुम्ही सलग एक 30 ते 40 मिनिटं एका जागी बसला आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही हालचाल नाही केली, तर आपण जे काही खात असतो त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन करायचं बॉडीची टेंडन्सी असते. त्यामुळे जर नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतील तर त्या म्हणजे चेअरवर त्यांचं बैठक काम असेल, बसून चेअरवर करायचं असेल, तर ऍटलीस्ट एका 40-45 मिनिटं आणि थोडंसं बसल्या ठिकाणी पण आपण बॉडी आपली स्ट्रेच करू शकतो. आपले आता तू तर योगा घेतेस, तू शिकवतेसच आहे, ताडासन वगैरे हे बसले चेअरमध्ये पण आपण करू शकतो या गोष्टी आणि त्या करू शकतो. किंवा एक आपला दुसरा लंचचा ब्रेक झालाय, आपल्याला एक 20 ते 25 मिनिटं जेवणाला लागतात, एक 5 ते 10 मिनिटं आपण बाहेर जरासं मोकळ्या हवेत जो फेरफटका मारून येऊ शकतो. म्हणजे इच्छा असेल तिथं मार्ग निघतो का, असं कुठलाच प्रॉब्लेम नाहीये की त्याला सोल्युशन नाहीये. म्हणजे आम्ही माझं कामाचं एक्सक्यूज देणं किंवा माझी परिस्थिती असं आहे म्हणून एक्सक्युजेस देण्यापेक्षा आपण त्यातनं सोल्युशन काढलो तर आपण त्याच्यावरती काम करू शकतो. खरंच कारण न देता स्वतःच्या शरीरासाठी वेळ हा दिलाच पाहिजे, काही झालं तरी. अगदी. आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. म्हणजे आज केलं आणि उद्या नाही, मग परवा केलं मग पुन्हा नाही, असं व्हायला नाही पाहिजे. जर सातत्याने केलं तर मग त्याचे रिझल्ट दिसायला लागतात. नाहीतर मी करते अगदी. व्यायाम आणि मला काहीच रिझल्ट दिसत नाही, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. पण त्यात सातत्य नसल्यामुळे ते रिझल्ट दिसत नसतात त्यांना. तर खूप छान माहिती तू सांगितलीस व्यायामाबद्दल सुद्धा. मला तुला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, की 40शी नंतर जो काही थोडासा एकटेपणा जाणवायला लागतो, तर अशा वेळेस 40शी नंतरच्या स्त्रियांनी मिडल एजमध्ये तो एकटेपणा घालवण्यासाठी किंवा मगाशी तू निगेटिव्हिटी बद्दल सुद्धा सांगितलंस, की काय केलं पाहिजे, कशा तऱ्हेने आपण पॉझिटिव्हिटीकडे वळलं पाहिजे. तसंच आणखी मला तुला विचारायचंय, की याच्यामध्ये छंदाचा काही उपयोग होऊ शकतो का? त्यांनी त्यांचे छंद जोपासले पाहिजेत का? अगदीच तू हे सांगतेस ते मला वाटतं तू तुझ्या कम्युनिटीच्या त्या स्त्रियांचा वगैरे खूप छान अभ्यास केलायस तू. त्यामुळे आणि तू त्याचा अभ्यास करतेस हे तुझ्या प्रश्नांमधून मला लक्षात येतंय. कारण बघ 40शी नंतर एकतर रितेपणा आपल्याला रिकामापणे यायला लागतं. माझा स्वतःचा अनुभव सांगते. माझी दोन्ही मुलं आता ती पुण्याला असतात. मुली शिक्षणासाठी आणि मुलगा नोकरीसाठी पुण्यालाच असतो. आणि माझ्या मिस्टरांचं एक वैद्यकीय क्षेत्रातलं आपलं शेड्यूल डॉक्टरांचं आपल्याला माहिती असतं. खूप कमी वेळ ते आपल्या फॅमिलीला देऊ शकत असतात. म्हणजे ते दिवसभर बाहेर म्हणजे दिवसातले एक 12 ते 15 तास ते बाहेरच असतात. मग अशा वेळी मी एकटी असते आणि ऑलरेडी माझा थोडासा निगेटिव्ह टेंडन्सी असलेला स्वभाव होता. डिप्रेशन मधून मी बाहेर आले होते. ती विल पॉवर होती, काही माझे सराउंडिंगचे मला सपोर्ट होते, माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता. मी त्यातनं बाहेर आले होते. पण कुठल्याही क्षणी मी माझा असं स्वभावात लगेच अशी एकदम मुडी असायचे तर थोडासा लगेच डिप्रेस अशी मी व्हायचे. पण समज त्यावेळेला माझी दोन्ही मुलं जेव्हा बाहेर गेली, माझे मिस्टर दिवसभर घरातून बाहेर कामानिमित्त आणि मी दिवसभर एकटी असते आणि मग मी एकटी असेल तर काय करणार, दिवसभर टीव्हीवर सिरियल बघत बसणार किंवा मग शेजारी अलीकडं पलीकडं नातेवाईक मैत्रिणींच्या जाऊन मी गॉसिपिंग करत बसणार. याच्या व्यतिरिक्त आपण काही नाही करू शकतो. पण ह्या गोष्टींवर मात करण्यासाठी मी जो ज्वेलरीचा माझा बिझनेस चालू केला होता, माझा वेलनेस कोचची जी जर्नी सुरू झाली होती, ही ऑलरेडी माझी मुलं माझ्या जवळ असतानाच झाली होती. म्हणजे माझी मुलं 10वी-12वीला असल्यापासूनच माझी ही जर्नी सुरू झाली होती. माझ्या ज्वेलरीचं तर माझी मुलगी 4थी-5वीला असतानापासून मी सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे मी गुंतलेले होते. म्हणजे एक मुलं आपली आपली हक्काची आपली ज्यांचा दिवस रात्र आपला त्यांच्यासाठी असतं, ती मुलं आपल्यापासून लांब जातात तर त्याचं एक दुःख असतंच. पण त्यातून आपण फार गुंतून न राहता थोडासा मी टाइम आधीच काढला असताना तर बरं झालं असतं असं वाटण्यापेक्षा आपण आधीच काढायला पाहिजे. माझ्या मिस्टरांचे एक फ्रेंड आहेत कलकत्त्याला, ते भाभा रिसर्च सेंटरमध्ये काम करतात सायंटिस्ट म्हणून. आम्ही त्यांच्याकडे एकदा गेलो होतो, एक 2-3 दिवस राहिलो होतो आणि आम्हाला ते जेव्हा रेल्वे स्टेशनवरती सोडायला आले होते आणि मी त्यावेळेला अनिल अवचटांचे वगैरे वेगवेगळे वर्कशॉप, आपलं एमकेसीएलचा हॉबी होम वगैरे असे वेगवेगळे वर्कशॉप मला आवडायचे व्याख्यान ऐकायला आणि असे वर्कशॉप करायला मी करायचे त्यावेळेला. आणि ते त्यांना माहिती झालं होतं, ते आमच्याकडे एकदा आले होते तेव्हा. आणि मी तेव्हा गाडीत बसताना मला त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही स्वतःवर आत्ताच, म्हणजे मी त्यावेळेला हार्डली एक 35शीत वगैरे असेल, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही स्वतः काहीतरी करायला, स्वतःला गुंतवायला आत्तापासून सुरुवात करा. पण त्यावेळेला माझी मुलं लहान होती, मुलगी 7 वर्षाची, मुलगा 9 वर्षाचा, 10 वर्षाचा. मग मी म्हणायचे ह्या मुलांच्यातून, त्यांच्या ट्युशनच्या वेळा, त्यांच्या शाळेच्या वेळा, याच्यातून ते सगळं मला स्वतःला वेळ काढायला जमत नाही. तर त्यांनी काय सांगितलं होतं, आता तुम्हाला ते थोडंसं कठीण वाटेल,
पण तुम्हाला जेव्हा 40 नंतर जाल तेव्हा ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. कारण 35शीत आपल्याला कितीही धडपडायची आपली शरीर त्याच्यासाठी साथ देत असतं, आपल्या मनाची उमेद असते, अजून आपण काहीही त्रास सहन करायची आपली तयारी असते. पण 40 नंतर ऑलरेडी आपल्याला त्रास सुरू झालेले असतात, हेल्थ चॅलेंजेस असतात, त्या हार्मोनल इम्बॅलन्स, मेनोपॉझल पिरियड, त्याच्यामुळे आपण म्हणजे आपलं मेंटली पण आपण थोडेसे डिस्टर्ब व्हायला लागलेलो असतो आणि अचानक त्यावेळेला रिकामे पण आलेलं असतं आणि मग याच्यात इतकं सगळं वातावरण निगेटिव्ह होऊन बसलेलं असतं ना, मग नवीन काही करायची आपल्यात उमेद राहत नाही. म्हणून मला तर असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं 35 पर्यंत, बरं तिनं काही पैसे मिळवण्यासाठीच काम केलं पाहिजे असं नाही, म्हणजे तुम्ही एखादा व्यवसायच केला पाहिजे किंवा तुम्ही एखादी नोकरीच केली पाहिजे, घरातून बाहेर जाऊन काही काम केलं पाहिजे, अशी काही गरज नाहीये. तुम्हाला एखादा छंद असेल, आता मी तुझं पण आता गाणं ऐकते, मी तुझ्याशी बोलले होते तेव्हा तू सांगितलीस की मी 7-8 वर्षापासून मी गाते आणि शिकते, म्हणजे या वयात तू त्यावरती काम करायला सुरुवात केलीस की तुझा तू छंद जोपासतेस, तुझं काहीतरी आवडतंय. हा, मग तुला ते तरुण वयात कदाचित मिळाली नसेल, ती संधी मिळाली नसेल, पण तुझी ती इच्छा तू पूर्ण करतेस. म्हणजे आपला एखादा छंद असेल तर त्या छंदात आपण थोडं रमणं गरजेचं आहे, म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ. हे बघ, दिवसातले 8 तास आपण झोपतोय, तर उरलेले जे 16 तास असतात ते 16 तासातले 2 तास आपण स्वतःसाठी 2 ते 3 तास देऊ शकतो ना. आपली सगळ्या आपल्या तासांवर, आपल्या वेळेवर आपल्या फॅमिलीचा हक्क आहे, पण त्यातले 2-3 तासांसाठी तर आपला हक्क असला पाहिजे. हा, याच्यासाठी मी असं म्हणत नाहीये की घरात वादविवाद निर्माण करा आणि ह्या गोष्टी करा, सगळं बॅलन्स करत, आणि ती एवढी शक्ती ही एका स्त्रीकडे नक्कीच असते, की म्हणजे माझ्यासाठी मी करू शकते तर इतर कुणीही करू शकतं, हा मला कॉन्फिडन्स आहे. कारण मी काय व्यक्ती होते हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे मला वाटतं जर मी हे करू शकत असेल तर इतर कुठलीही स्त्री करू शकते. त्यामुळे थोडंफार वयाच्या 30-35शीतच तुम्ही तुमचा छंद जोपासायला सुरुवात करा, किंवा तुमचं करिअर असेल आणि तुम्ही मुलं लहान आहेत म्हणून सोडलं असेल तर थोडंसं त्या दृष्टीने काहीतरी वाटचाल करा. एखादा बिझनेस जमत असेल की बाहेर जाऊन नोकरी 8 तास करणं शक्य होत नाहीये, किंवा घरी आपले सासू सासरे कुणी आजारी असतील, त्यांची सेवा करावी लागते, तर तुम्हाला बाहेर पडता येत नाही, तर घरच्या घरी एखादा होणारा बिझनेस करू शकता. आपण बघतो बघ, पापड, सांडगे, लोणची करून किती स्त्रियांनी मोठमोठी कामं केलेली आहेत. अगदी मी तर बघितलेले आहेत, अगदी त्यांनी छान छान स्वतःची घरं बांधलेली आहेत, स्वतःसाठी किती छान छान दागिने करून घेतलेले आहेत. पुण्या स्त्रीनं असे फक्त सांडगे पापड वगैरे करून त्यांनी आपल्या मुलांची शिक्षण केलेली आहेत. मग त्याच्यासाठी काही तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागत नाहीये, तुम्ही घर सांभाळून करू शकताय. म्हणजे कशा, मी एक हे उदाहरण दिलं, तुम्हाला ज्याचा कशाचा छंद असेल, ज्याच्या कशात तुम्हाला गती असेल, ते कोणतंही काम तुम्ही आता सुरू, काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं. असाही वेळ जातो, असाही त्रास होतोच, तर मग काहीतरी करून आपण त्याच्यातून पुढे झाले. आपल्याला सर सांगतात तुम्हाला धावता येत नाहीये तर चाला, चालता येत नाहीये तर सरपटत जा. तर इतकं तरी आपण केलं पाहिजे असं मला वाटतं, की म्हणजे आपल्या 40 नंतर बऱ्याच बायका हताश झालेल्या असतात. आता काय 40 संपली, आमचं वय झालं, आता काय करणार, आता ते जमत नाही, आता काय, आता आम्ही नवीन काय शिकणार. पण आता आपण ऑनलाईन स्वराज्यमध्ये आपण बघितलं कित्येक स्त्रियांना व्यवस्थित व्हॉट्सअप, मी तर, मला तर फेसबुकचा अतिशय फिअर होतं, म्हणजे सोशल मीडियाचं, आपल्याकडून काही चुकीचं घडेल का, आपल्याला काही चुकीचा अनुभव येईल का, म्हणून मी 4 हात लांबच असायचे. पण आपण वयाच्या 40-45 ते सगळं शिकायला लागलो ना, कित्येक स्त्रिया. आपण अलकाताईंचं उदाहरण बघतोय ना, किती छान, म्हणजे एवढं काहीच नॉलेज नसताना त्यांनी शून्यातून टेक्नॉलॉजीवर, मला वाटतं त्या आपल्या पुढं 2 पावलं आहेत. म्हणजे करायचं ठरवलं तर आपण स्त्रिया काहीही करू शकतो. मग त्याचं वयाचं कारण देऊ नका, कुठल्या परिस्थितीचं कारण देऊ नका, जे झेपेल इतकंच करा, पण काहीतरी करत राहा, असं मी अगदी कळकळीनं सांगेन स्त्रियांना. खरंच, आणि ते खूप गरजेचं आहे. जरी 35 मध्ये तुम्ही केलं नाही तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही तुमचे छंद नाही, हो, जोपासायला सुरू करू शकता. अगदीच काही न अगदी. करता टीव्ही पाहत राहणं, मग ते तिकडची सगळी निगेटिव्हिटी स्वतःमध्ये घेणं आणि मग ते इतरांवर काढणं, यापेक्षा एखाद्या छंदामध्ये आपलं मन रमवलं तर त्यातून जो मिळणारा आनंद असतो तो जास्त अवर्णनीय असतो. त्यामुळे अगदी खरं प्रत्येकाने आहे. मी जेव्हा 42 वयाचे होते, माझे हेल्थ चॅलेंजेस इतके होते आणि मी माझ्या वेगवेगळ्या एक्सक्युजेसना इतकं घट्ट पकडून ठेवलं होतं की माझ्या आयुष्यात आता काही होऊ शकत नाही, अशी माझी जी धारणा होती. पण मी वयाच्या 42व्या वर्षीच माझी ही वाटचाल सुरू केली, माझे ऍज अ वेलनेस कोच. मग मी आणि माझं इतका लॉस ऑफ कॉन्फिडन्स असलेली व्यक्ती जर 4 लोकांशी काउन्सिलिंग, मी आता 1.5 तास माझ्या सेंटरवरती मी चांगलं लोकांचं काउन्सिलिंग करू शकते, त्यांचं वर्कआउटचं सेशन घेऊ शकते, त्यांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकते, की ज्याचा आणि माझा आणि त्या न्यूट्रिशनचा, व्यायामाचा काही संबंधच नव्हता इतकी वर्ष. पण काहीतरी करायचं होतं, ह्या दृष्टीने ते करायला गेले आणि करू शकले. तर त्यामुळे वय हा एक नंबर आहे, ते कशाला लिमिट नाही होऊ शकत. आपण आता व्हॉट्सअपच्या मार्फत किती बघतोय, अगदी 70-80तल्या
आजी वगैरे पण किती छान व्यायाम करत असतात, किती छान त्यांचे छंद जोपासत असतात. काहीही करू शकतो आपण आणि स्त्रीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे आणि छंद जोपासल्याने ती स्वतः आनंदी राहते, गुंतून राहते. आनंदी त्यामुळे राहते. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो आपल्या आनंदासाठी, आपल्या मनशांतीसाठी तो छंद नक्कीच जोपासला पाहिजे. मला तुला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे, की माझ्या कम्युनिटीवरच्या स्त्रियांना, की 40शी पुढील स्त्रियांना, की जाता जाता एक वेलनेस कोच म्हणून तू काय संदेश देशील? संदेश आता पूर्ण मी कार्यक्रमातून मी ते सगळं सांगितलेलंच आहे की हो, आपण तू काय केलं बरंच पाहिजे. पण बरंच एवढंच सांगेन काही मी, हा तुम्ही मुद्दे थोडं तू तरी याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हा. हा तुम्ही थोडं तरी ऍक्टिव्ह झालं पाहिजे. स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत आपण दुसऱ्यांना दोष द्यायला जातो की आतापर्यंत माझ्या आयुष्यात काय झालं, मग ते माझ्या वडिलांमुळे झालं, माझ्या नवऱ्यामुळे झालं, माझ्या सासूमुळे झाले, माझ्या मुलांमुळे झालं. हे दोष न देता त्यांनी जरी काही चुकीचं वागलं असेल तर उलट त्यांच्या चुकीतून मला काहीतरी शिकता आलं, मी उलट त्याच्यामुळे सामर्थ्यवान झाले, मला त्याच्यातून काहीतरी शिकता आलं, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानायला चालू करा. आणि बऱ्याच लोकांनी आपल्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यामुळे घडलेल्या असतात, तर त्यांचाही तुम्ही कृतज्ञता मानायला सुरुवात करा. आपण स्वतः सकाळी उठल्या उठल्या 1 तास स्वतःसाठी दिलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यात तुम्ही एक 10-15 मिनिटं, 20-25 मिनिटं व्यायाम करू शकता, थोडंसं मेडिटेशन एक 10 मिनिटाचं करू शकतो. आपण 12 मिनिटाचं मेडिटेशन किती सुंदर करतो ना, सगळेच करतो आपण, किती छान एक मनाला समाधान लाभतं आपल्याला. आणि मग ते करू शकतो. स्वतःला कधी कमी लेखू नका, स्वतःची प्रशंसा करा. बघा, तुम्ही स्वतःवर प्रेम केला तर तुमच्यावर इतर लोक प्रेम करतील. तुम्ही स्वतःलाच इतकं कमी लेखत असला तर तुम्हाला समोरची व्यक्ती कशी काय तुम्हाला किंमत देऊ शकते. त्याच्यासाठी स्वतःची व्हॅल्यू स्वतःच वाढवा, स्वतःला महत्व द्या. महत्व द्यायचा अर्थ मी मगाशी सांगितलं तसं की तो अहंकार नाहीये, की मी आहे चांगली, मी सामर्थ्यवान आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी हेल्दी आहे, ह्या सूचना स्वतःला द्या. म्हणजे माझं शरीर खूप मला साथ देतंय, माझ्या घरातली माणसं मला खूप छान साथ देत आहेत, एखादी व्यक्ती कुणीतरी आपल्याबरोबर चुकीची वागतेय पण त्या चुकीतून मी काहीतरी शिकते, मी काहीतरी स्वतःला स्ट्रॉंग करायला मला त्या गोष्टीची मदत होते, त्यामुळे त्यांना सुद्धा थँक्यू म्हणायला सुरुवात करा. आणि एक थँक्यू म्हणण्याने खूप म्हणजे तो आतून असला पाहिजे थँक्यू. मला थँक्यू म्हणायचंय, ग्रॅटिट्यूड करायला मला कुणीतरी सांगितलंय म्हणून करतोय असं नव्हे. तर मला ते ऍक्च्युली आतून वाटलं पाहिजे, अरेच्या नाही हे चुकीचे वागतायत पण ह्याच्यामुळे मी काहीतरी खूप मोठं शिकायला लागले, तर तुम्ही त्यांचं हे करायला शिका. आता सगळ्यात महत्वाचं आपण माफ करायला सगळ्यात महत्वाचं शिकलं पाहिजे, कारण आपल्या पास्टमध्ये खूप काही घडून गेलेलं असतं आणि आपण तेच धरून जर बसलो तर हार्मोनल इम्बॅलन्सच्या बरोबर हे मानसिक तक्रारी ह्या सुरू होतात. आणि एक घरातली स्त्री, ती शारीरिक असू दे मानसिक असू दे, डिस्टर्ब झाली तर पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होत असते. त्यामुळे आपण मनाने खंबीर झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो? आपण आपला छंद जोपासू शकतो, एखादा व्यवसाय करू शकतो, चांगली पुस्तकं वाचू शकतो, सतत म्हणजे पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात राहू शकतो. असं करून आपण त्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती काम करू शकतो. पण काहीच न करता राहण्यापेक्षा काही ना काही केलेलं आहे. बरं, असं नाहीये की ज्यांचं आता आरोग्य बिघडलंय, आता मी माझं आरोग्य बिघडल्यावर काम करायला सुरुवात केली, पण असं नाहीये की आरोग्य बिघडल्यावरच काम करायला पाहिजे. तुमचं आरोग्य बिघडलेलं नाहीये, तुम्ही निरोगी आहात, तर मी जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत हिंडत फिरत माझं मी स्वावलंबी कसं मला राहता येईल, या आयुष्याचा मला कसा आनंद घेता येईल, अशा परिस्थितीत स्वतःला ठेवा. म्हणजे शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या अशा दृष्टीने काही ना काही प्रयत्न करा. आणि आपण करायचं ठरवलं तर मार्गही मिळत जातात आणि आपल्याला लोकांची साथही मिळायला लागते. आणि आपल्या जर मनात ग्रॅटिट्यूड, क्षमाभाव असेल तरी आपल्याला वातावरण मिळालं नाही तरी आपण वातावरण तसं बनवू आणि एक समृद्ध आणि निरोगी आणि एक सामर्थ्यवान आपण आयुष्य जगू शकतो. आणि मला पण आपल्या मैत्रिणींना तोच संदेश द्यायचा आहे की आपण हे सगळं कव्हर करू शकतो. एक स्त्री खूप म्हणजे बघ, देवी मातेला 8 हात असतात, 10 हात असतात आणि तेवढ्या सगळ्या हातांचा ती योग्य वापर करत असते. आपल्याला काय माहितीये, असे ऍक्च्युली सगळे दिसत नाहीयेत हात, पण आपले सगळे अवयव एका हातासारखंच काम करतायत आपल्या बरोबर. आणि त्या सगळ्यांचा आपण उपयोग करून आपण एक सामर्थ्यवान निरोगी आयुष्य छान जगू शकतो. खरंच खूप छान सांगितली. आणि वयाच्या या टप्प्यात सेल्फ टॉक खूप महत्वाचा असतो. जसं आपण आपल्या मनाशी विचार करतो तसे ते विचार प्रत्यक्षात येत असतात. त्यामुळे स्वतःशी विचार करताना स्वतःबद्दल नेहमी पॉझिटिव्हच विचार केला पाहिजे आणि जे काही नाही आहे त्यापेक्षा जे काही आपल्याकडे आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुम्ही धन्यवाद
जर मानायला सुरुवात केली तर आपल्याकडे जे आहे ते वाढायला सुरुवात होते. त्यात कमी काहीच होत नाही आणि दुसऱ्यांना माफ करायला शिकलं पाहिजे. हा एक खूप महत्वाचा पॉइंट तू सांगितलेला आहेस. की आणि बऱ्याच स्त्रिया काय करतात की खूप वर्षापूर्वीच त्यांच्या डोक्यामध्ये इतकं घट्ट बसलेलं असतं की ती माझ्याशी अशी वागली किंवा ते माझ्याशी असे वागले पाहिजे. ते विचारांचं ओझं त्यांच्या डोक्यावर असतं आणि मग ते वर्षानुवर्ष ते ओझं वाहत राहून राहून मग कुठेतरी मग ते डिप्रेशन यायला लागतं. ती मग निगेटिव्हिटी जास्त, मग बोलण्यातून सुद्धा ती त्यांच्या निगेटिव्हिटी येते. तर ते सगळं कुठेतरी सोडून दिलं पाहिजे आणि दुसऱ्यांना माफ केल्यानंतर जी मनाला शांती मिळते ती जास्त महत्वाची असते. आणि मोठ्या मनाने दुसऱ्यांना माफ करून देऊन आपलं मन स्वच्छ करून आपल्या आयुष्याकडे आपण पाहिलं पाहिजे. हे मला सुद्धा या स्त्रियांना सांगायचं आणि खूप छान पद्धतीने तू आज या सगळ्या स्त्रियांसाठी सांगितलंस, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. आणि जर तुझ्याशी कॉन्टॅक्ट जर कोणाला करायचा असेल तर तू तुझा फोन नंबर सांगू शकतेस. हो, तुम्हाला आणखीन काही आरोग्याविषयी माहिती हवी असेल किंवा तुमचे काही असे हेल्थ चॅलेंजेस असतील किंवा मेंटल चॅलेंज असतील, कुठलेही चॅलेंजेस असतील, तुम्हाला जर काही आणखीन माहिती असेल तर आम्ही केव्हाही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत. माझा नंबर आहे 8208854093. त्या नंबरवर तुम्ही केव्हाही माझ्याशी संपर्क साधू शकताय. आणि सुनीता, तुझं खूप खूप धन्यवाद की असा छान प्लॅटफॉर्म म्हणजे मी जे एक्सपिरियन्स केलं ते मला इतरांसमोर शेअर करून त्यांच्या आयुष्यात काहीतरी, मी म्हणते इतक्या जर व्यक्तींपैकी एखाद्या स्त्रीला जरी मी पाणी चांगलं पिलं पाहिजे, मी चांगली झोप घेतली पाहिजे, मी चांगला आहार घेतला पाहिजे असं जरी वाटलं तरी मला, म्हणजे आपण इथे बोललेल्याच आणि तू मला ह्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेल्याचं मला सार्थक झाल्यासारखं वाटेल. आणि हा प्लॅटफॉर्म तू मला माझे विचार व्यक्त करायला दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. आणि तुझे आपले खूप सगळे खूप प्रेक्षक लोक आहेत, त्यांनी इतकं आपल्याला एक तासभर, कारण बोलणं खूप सोपं असतं पण एका जागी बसून ऐकणं अवघड असतं, पण त्यांनी, आम्ही बोलण्याचं काम केलं, त्यांनी ऐकण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांना पण खूप सारे धन्यवाद. थँक्यू. हा, मी सुद्धा तुझे खूप आभार मानते. इतक्या छान पद्धतीने तू सांगितलेलं आहेस. म्हणजे जे कोणी हा इंटरव्ह्यू बघतील त्यांना नक्कीच यातून खूप चांगल्या गोष्टी कळणार आहेत आणि मिळणार आहेत. त्यांनी जर याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला तर नक्कीच त्यांच्यामध्ये बदल घडून येईल. आणि तू जसं म्हणाली तसं एका जरी व्यक्तीमध्ये बदल घडला तरीही ती या इंटरव्ह्यूची सफलता अशी आपल्याला म्हणावी लागेल. तर तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला तर तुम्ही याबद्दल कमेंट करा. माझा आनंदी सेकंड इनिंग हा एक प्लॅटफॉर्म आहे, फेसबुक ग्रुप आहे, तर तो तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुमच्या आजूबाजूच्या कुणी तुमच्या परिचित महिला असतील तर त्यांना सुद्धा या ग्रुपवर इन्व्हाइट करा. तर मी पद्मजा ताईंचे खूप खूप आभार मानते आणि सर्व प्रेक्षकांचे सुद्धा आभार की तुम्ही हा इंटरव्ह्यू पाहिलात. आणि पुन्हा अशाच एका नवीन विषयासहित आपण पुन्हा लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.